अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। वाचार्यवरान्दिव्य श्रुतिपूर्णान् महातीन् श्रीसुतीन् गुरुवृन्दे नित्यं सद्धर्मवृद्धये घोषाभिधानानुकूलीदन्ते पवित्रैः सर्वस्यैवाचेशानाचारमामिह वादयेत्। जन्माद्यसेतोनयारितरदशाशेषविज्ञस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवयमुह्यन्ते सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरसकोकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवोत्रवर्मो निर्मत्सराणां सदां वेद्यं वास्तवमत्र वस्तुशोधं तापत्रयोन्मूलनं। श्रीमद्भागवते महामनुगते किं वा परैरीश्वरः सद्योरद्यवरुध्यते त्रिकृतिभिः शुश्रूषभिः तत्क्षणात् निगमकल्पतरोर्गलितं सुखमुखादमृतदोसहितं पिबद भागवतं रसमालयमुहुरहो रसिका भुविभावुकाः यं प्रवचन्तमनुपेतमपेतकृतं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रीति तन्मयतयादर्वोऽपि नेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि। नारायणं नमस्कृत्य रञ्जैवदनोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। श्रीमद्भागवतं पुराणतिलकं यद्वैष्णवानां धनं। वैष्णवांगले धन है जन्मांतर यदा पुण्यं तदा ಭಾಗವತಂ ಲಭೆ ಮುನ್ನ ಮಾಡಿದ ಸುಕೃತದಿಂದಲಿ ನಿನ್ನ ನಾಮಸ್ಮರಣೆ ಒದಗುದು. देवाल नामस्मरण कर का जाला रे पुढली जन्मा सुकृत जाऊ का नामस्मरण करच्या स्मरण एक क आम्ही मणशाक आणि कसं की ವ್ಯತ್ಯಾಸ ಕೇಳನು ಹರಿ ತಾಳನು ಎಲ್ಲ ಸಾಧನವಿದ್ದು ಪ್ರೇಮವಿಲ್ಲದ ಗಾಯನ प्रेम जाऊ का देवाचे रे तशाच म्हणून का प्रेम अशी येतवय हे कशी एक प्रेम येवचे साध्य ना कशें येवचे सा परमप्रेम स्वरूपा भक्ती म्हणचे अल्टिमेट सांगतो कसरी इच्छा ना भक्ती देव माझा मी देवाच्या देव मी गेलो हांव देवाल तो कसो मेळटा देव पुरो देव म्हळ्यार कसं नाही म्हणून सांगला रे आम म्हळ्यार कसं म्हणून सांग म्हणून जायना अवर्णनी लावण्यम वर्णन करूं जायना तें तत् म्हणजे तत् गायत्रीन तत् म्हण येता पळय ताजे अर्थ कसलो म्हणून सांगला रे त्या कधी सुरये दिवस सांगेल गायत्री अर्थ कसलो पुरुष सूक्त ताजे अर्थ कसलो 3 वेद ताजे अर्थ कसलो उपनिषद ताजे अर्थ कसलो ब्रह्मसूत्र ताजे अर्थ कसलो अष्टादश पुराण ताजे अर्थ कसलो आनी वरल पुराण अशी जावन ಕೆಲವು जन्म मारी बहुजन्मद पूजा फला जन्मोजन्म आम्ही बहुपुण्य केले मस्त पुण्य करून खंय आमकां देवाल नाम देवाल संग सत्संग जावचे देवाल्या मागचे खंयची भागवतांत कसं न्ही सत्संग दी मा हेंची दान देगा तुझ विसरन वावा गुणगायीन आवडी हेंची माझे सर्वे जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. भजन सगळी म्हणून घेवन प्रेयर खंयचे हें वय न्हय आजचे कितें हेंचे म्हणचें मागचे तितलें घंट भजन करून सप्ताह करून हसन गेला रे हेंची दान देग देवा दान दिला मागीर तुगेलें न्हय तें म्हाका कसन दान दिवं का हेंची दान दे तुझं विसरन बाबा निन्न मरयದಂತೆ तुका विसरन शास्त्र चल म्हाका अनुग्रह कर संवसारा पण शिकर गुण गायना आवडी सगळो दीस आवडी म्हळ्यार एवर 24 hours सगळो दिवस गुण गान करचें गुणगान म्हण सांगला रे गोविंदा भागवत वाजील वेळाक गोविंद म्हळ्यार कसं म्हणून कळना माते येता नारसिंह कसं नाही म्हणून मात ते गुणगायन आवडी तांकां नांव सांगता अशें एक संध्यावंदन करा म्हूण घेवन कितलें सांगून घेवन संध्यावंदन केल्यार कसं जाता म्हणून सांगला रे एक संध्यावंदन आहे तूं कितले वेळ आमी देवान केशवादी नांव सांगता ती गोतस की कोण लायक केलां बट माम बाकी अकाउंटाक गेल्यार करेक्टच एक संधी तूं 7 वेळा आचमन करता म्हणलें क्या कितलें जालें 24 × 7 = 100 देवान नांव जालें संधी एक संधी केल्या रे देवान 100 नांव फ्री गायत्री मंत्र 100 म्हणा प्रत्येकय
सगळे चेक ते व्याहृते तिसरो व्याहृतय भूर्भुव स्वहा तीन कसं ते भूः इति आदित्य भू इति चंद्रमा स्वर इति आदित्य कसं कल्पन उपनिषद तैतरी उपनिषदां सांगतात अमकदृश्य व्याहृते म्हणून घे तिसरो व्याहृतय म्हणाती म्हणून घेऊन भूः भुवः स्वा भूमी अंतरिक्ष स्पेस वैल तिथले दैविक तत्वाचे आकर्षण ओम भूर्भुव स्वहा हे दिसाक 120 वेळाक आमगे शरीर आशिल्ले 72,000 नाडींत चार्ज जाता हे सायन्स 24 अक्षर इंटू 108 कितें जालें 832 तशी 1000 गटले म्हणटा वतना आमगे शरीर आशिल्ली 72,000 नाडी ते शुद्ध जाता बृहती सहस्र म्हणस 72 अक्षर ते 1000 गटले म्हणल वेळाक विष्णू सहस्रनाम म्हणला कसं जाता म्हळ्यार 72,000 नाडी शुद्ध जाता नाडी शुद्ध जावं का रोग येवचे खंयच्यान म्हळ्यार नाडी पळोवचे नाडी पळोवन रोग म्हणून सांगचे ते शुद्ध जावचे कसं करता आमी चिंतन ना न्हू आमकां त्या खातीर चिंतन चितसे चिंतन करते जा चिंतन ना जाल्यार करता गेल्या वेळाक एक दिवस मन दिसभर कसो नशा पुरोन तूं म्हण तूं कांय कोतच पडे म्हण घरकड व्हडान म्हण घरकड असेल प्रेत पिशाच भूत डाकिनी शाकिनी पुरा भायर वतात हें आमकां आमगेल्या आसूचें व्हड वखद भव बादे बिडी सैया बादरायणा भव बाद सोडय देवा म्हण भव बाद कसली जावं का म्हण घर करून घेवन हरडी करून घेवन चिरडू जावन घेवन पुरा बाद व्हय तशें नाका कसिल्लो न्हय करता कसिल्लो न्हय लोकांक कसले दवरला देवान ती बाद न्हय तें साधन कोरका साधन समाधी हें पुरो तुका उपकरण बायल कोरकाण पुसिता रंगोल घालता चिरडू फुलांनी हांडिता ती तुळस सुद्रयता ती पूजा करता गांजगण मारता ती साधन न्हय वय तें मना होरून घेवन करी माडू कर्म व योगी यागू कुरु भुंक्षज कर्म निजम नियतम हरिपादमेनं हृदया सततम ಹುಡುಗೂನ್ ಗೆಲ್ಲಲ್ ಕರಿ ಪೂರ್ವತರಂ ಎತ್ತು ಮಲ್ಗಡೆಯನ್ನು ತಂಗೆಲ್ ಮಲ್ಗಡೆಂಗೆ ಗೆಲ್ಲಲೆ ಅಜ್ಜಿಗೆ ಹೆಂಗೆಲ್ ದೇವಾಲ ಉತ್ಸವ ಮಲ್ಗಡೆಂಗೆ ಗೆಲ್ಲलो आज आमच्या सूर करनात पूर्वजात म्हण दिसता त्याला ते आनंद ते कोणाक जायना आजी काही एक देवाल रथोत्सवाचे 5 दिवस 6 दिवस उत्सव न्ही आसता रे पूर मारया हे पण जावं म्हणा ती जाल्ले यो सरलाल कडेन न्ही म्हणटात इतें आनंद तें देवाल विशय केल्ले वेळाक पुरो जायना आनंद जाता सांसारीक विशय केल्ले वेळाक तें दुख्खा कारण जाता संसार म्हूण बरयल्ले वेळाक तांतू वयर एक डॉट आसा कन्नडान काडा खंयचेन काडा ते डॉट काडा कसं जालें ससार जालें तशें संसारान लिप्तता ना म्हूण जालां ससार जाता जीवन सुलभ अंतसीन सूख हे संसार सूख भोगची खातीर येवचें भुलोकांत वैकुंठाक कांय करूं ना आमी वचका म्हळ्यार लेखता ती मुक्ती वचका कसं रे मुक्ती म्हळ्यार रे कोणाक गो तो पळयलो ना ते विशय तो मुक्ती गेल्यार वापस येवका अमकी तितले दीस टिकेट चार्ज म्हण आसता तूं कितलें पुण्य गेल्या हां तितलें पुण्य आतां थंय बसयत पश्यन देवा पळयता बशें मंद हास वदना देवा पळोवचें लक्ष्मी पळोवचें वैकुंठ पोटाबूक ना तान ना कसं न्हीद ना आळसाय ना कांय ना पळयता बशें कसं मेळटा पळयल्यार रे म्हणून हांगा पळयना तो तुम पयसून 3 घंटे सिनेमानी पळयना तशी वय यक्षगान पळयनी वय कसं मेळ्ळें तशी वैकुंठांत तूं सालोक्य सारोप्य सायुज्य म्हूण सगळें आसा तर सालोक्य म्हळ्यार वैकुंठ आशेत सामिप्य म्हळ्यार देवालची किल्लाक बशेत सारोप्य म्हूण आसा तेंच कास आनी काल तीळ आनी आंगार आनी कोण आमी रेडी वैकुंठा वच्चाक मेळना सगळें केल्यार थंय एंट्री दिनात कसं करचें असल ते हंत जाला ऋषी मध्वाचार्य सांगता ती पुराणां सांगता ती मोक्षम सालोक्य सारूप्यम मोक्ष सालोक्य सारूप्य सामिप्य हें सगळें हांव म्हाका ना देवा म्हाका नाका इत्या म्हणल्यार त्या बरोबर अंत एक दिवस वपा सांग येवका हांगा घेवन पुण्य केल्या लोकान हे लोक आयले वेळाक तो संवसारीक दुख्खा दुख्ख म्हणना तो संवसारीक दुख्खाक दुख्खी जायना तें संत
भक्तिविजया काल आशिल्लो पुरा संत येयले एक्कळ पूण सुखान आशिल्ल की पुराजन दुख्खार आशिल्लें आमकां पळयतलें दुख्ख पळयतल्यांक ताका दूख म्हणटा ताण काही सुख सांगिल्लें ना इत्या विठ्ठल 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 देवा 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 म्हणचें दळिता कांडिता तुझे गायीन अनंता वेल मनशांक काम करतना म्हणका म्हण सकूबाय म्हण चरित्र आशिल्लें बट तशें ना की फुडगर खडते चेल्या सगळें नांव दवरचें सकूबाई रमाबाई ताराबाई असन पुरा आतां पुरा कशें की मिण्टुकय कुंटुकय तुंटुकय नांव म्हणल्यार रे पाप खंय वता की पुण्यत की कोणाक वतू आमगेलें नांव आमगेलें चेडूं आमी कसो धोका दवरता बट माम जायना तशीं एक चेडा नांव दवरता 5 नांव दवरचें आसा म्हयने नांव नक्षत्र नांव कुलदेवा नांव इश्टदेवता नांव वेव्हार नांव गुप्त नांव तें नांव हांव पूज करून घेवन दवरता नांव तीं देवीन नांव देलज्याक देवाल नांव चेल्यांक हें सगळें आमकां संस्कार आसूंक घेवन आमी तें पुरो सोडून घेवन घेवन बुकां पळोवंक घेवन घेवन नांव दवरता म्हणजे जाल्यार कसो रे ताजे अर्थ म्हणल्यार ताका गोत ना पाप इतिहास सांगेलें निंद केलेलें आमके आचार विचार आस धर्म प्रोज्जित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सदां भागवत म्हळ्यार कसो न्हय धर्म प्रोज्जित कैतव हा धार्मीक विशय येता पेलता उलोवचें तें भागवत देवा विशय म्हळ्यार कसो सांगलें धर्माक सांगिल्लें तसो विशय चर्चा करची हेल्ता पेलता म्हणल्यार तें उलोवचें कैतवा म्हणल्यार लागोन घालचें तुगे थंय येयलो लागीं घरची खबर सांगली आनी एकले ते गेलो ती खबर सांगली हेल्ता पेलता लागोन घालची एक स्वभाव कैतव म्हणचें तें कैतव म्हणाल ते गुण कसं म्हणून जाल्लो थंय कसं करता म्हळ्यार देवा विशय काडक तें करच्याक हें साधन काम क्रोध मद मात्सर्य लोभ मोह हे षड वैरी हे षड वैरींक षड गुण करचे हें साधन पुराणान जायत संत जायत तेच सांगता ती म्हाका कोपी कर देवा म्हूण दुष्टर कंडर कोपी सुवंते माडू देवा भजन करना तेणें पळयलें जाल्यार म्हाका कोप येवं तशें करी भजन करतले पळयलें जाल्यार म्हाका मोह येवं तशें करी अशें मागचें आसा कशें तें कसं म्हणटा ताका डायवर्ट करचें काम इच्छा कसली इच्छा आज हांवें 3 घंटे भजन म्हणका आज बुधवार रामाली भजन म्हणका अस्सल काम धर्मा विरुद्ध कामोस्मी भूतेषु भरतर्षभ धर्माक अविरुद्ध जावन असली इच्छा कसली आसा तो परमात्मा आमगे शरिरा पुरुषार्थ रुपारस हें सगळें आमकां सांगून दवरलां आमचें आयकुचें करूं पुरसोत ना जाल्यार मन आवरूं जायना जाल्यार त्या खातीर पदे पदे मे पदे पदे केदां तातवळ 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 रामायण प्रति चैत्रांत रामायण चातुर्मासा वेळाक भागवत हें करूं का इत्या गोत्तस म्हणून पुरो ती अर्थ जाय न्ही अंडरस्टँड नो आनी की चांग मास्टर फॉलो मी म्हणटा पळय मस्जिडो म्हाका शोचून राबतात पाठ करतना मार्शाल म्हाका शिरपचें न्हय फॉलो मी म्हणल्यार ताण सांगिल्ले विशय घेवन वचूं का अशी भागवत तशें जालें भागवतांत मस्त काल्यां आयकली 2-3 चरित्र देवाचेर धड भक्ती निन्नली बेडी ना अनुदीन पाडुवे दासन माडिको येन्ना म्हाका दास करून घे म्हणटा कसं सांगता ऑप्शन सांगता आमी दास करून घेवचें की आमी लेखचें कसं न्हय कसं की सगळें जाता म्हण धड भक्ती निन्नली बेडी तुगेल्या चरणांत भक्ती मागता म्हण खंयचेय दिसाक आमकां तें नाक्क जेवचें न्हय तें शसुकाम तशें जालें भागवत खाली कपिल चरित्र आयकली ती देवानच अवतार घेतिलो तशें मस्त अवतार जातात की यज्ञावतार म्हूण जाता यज्ञो यज्ञपतिर्यज्वा यज्ञांगो यज्ञवाहनः यज्ञप्रत्यज्ञकृत्यज्ञी यज्ञांगो यज्ञकृत्यज्ञी यज्ञभुयज्ञवाहनः अशें देवाल यज्ञस्वरूपी परमात्मो एक अवतार घेता आमकां अवतार कसो अवतार म्हळ्यार आमकां गोत्तो सुद्दां अवतार मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन भार्गव राघव कृष्ण बुद्ध कल्की 10 अवतार हे प्रधान आनी क्षणिक अवतार आसा दीर्घ अवतार आसा वर्ष घडल्यार राबेल आसा प्रधान राम आनी कृष्ण ते न्हयची 32 अवताराचे विशय सांगतात वेंकटरमण आमगेलो इश्टदेव तो अवताराची भूंय केलेलो तो वैकुंठ सोड त्यक्त्वा वैकुंठमुत्तमम् स्वामी पुष्करणी ते रे रमया सह मोदते
खलो श्री व्यंकटनायक कलियुगांत व्यंकटेशार भजन कोर का तो वे आमगेल देव कोणी कसाने म्हणत व्यंकटरमणान भुईंक सकल येवच्या कारण कसाने वैकुंठ सोडून येवच्या कारण कसाने कोण रिक्वेस्ट केलें कोण तपस केलें कांय केलें ना आमगेल भृगु ऋषीन वचून घेता खरदेर मसील वय न्हय आनी कसाने जालें ना इन्स्टन्स देवालंत श्रेष्ठ कोण म्हूण सोदुच्या भागवतांत येता तें कोण श्रेष्ठ म्हूण व्हड यज्ञ करून गेलो हे यज्ञाचें आमी यज्ञ करतना कृष्णार्पण करतात अनेन मया कृत गणपती हवनेन भगवान तत्स श्री कृष्णार्पणमस्तु देवार्पण कोरका दुर्गा अर्पणमस्तु म्हणा ती केल्लो दुर्गा नमस्कार कृष्णार्पणमस्तु याक कळ्ळें निमगे ना कसन भट मामी दुर्गा नमस्कार केला कृष्णार्पण करता ती त्या कशी चुकी नव्हे ती कृष्ण कोण म्हणून वतना हांव दिवचें म्हणटा देव एप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेपि मामेव कौन्तेय यजन्ति अविधिपूर्वकं लभते च ततः कामान् मयैव विहितान् निधान सँक्शन दिवचें कोण आहे म्हळ्यार देवान कृष्णान तुमी कोणा बुत्ताच्या जाल्यार पांय पडा आतां बुत्ता कोलो सोडा आमी करची ना चड जाल्यार कोणाले कडेन एक दोन नाल्ल मार ते म्हणचे बुत्ता वचून पांय म्हणून घेवन बुत्ता म्हाका राखत आनी दिना आमकां तें आमकां पांय पडता गोत्तना आमकां वचून बुत्ता कोलाच्या वचून पळया भूसरोवर बंदितार म्हणून आमकां बसकार येता दर्शन आमकां माळ घालता तितले गौरव असेल ब्राह्मण आमकां भूत आराधन करूंक कित्याक कोण गोतना विशय कसो आमकां गोतना आमगेले कुलदेवाला आराधन करूं आमकां गोतना आमगेले घरकड कुलदेव आपोवचें आसा वर्सा एक पुनपणे शुभ शोभनादी कार्य जाताना वाडापण करूं त्या वेळाक कुलदेवाला आराधन ती आमकां मात्र अशें निमगे तूं सपरेट म्हणून सांगला रे एवढं सार ब्राह्मण म्हळ्यार रे आमगेले आचार विचार संस्कार चिंतन अनुष्ठान सपरेट सगळे वर्डांत चुडी पूज म्हणून कोण आस म्हणून सांगा एक घाला तुमगेलो केसन तें इन फेसबुकी कसन यारात्री ते तळशी नोडवा चुडी पूज म्हणून करचें आमी मात्र कसं करचें मागीर कोण आगोत बट मिगेल मायेन कोर ना येयलें आतां हांव करचें मिगेल मायेन सांगलां कसनय मेळना जाल्यार दोन दिरबांग करून दोन तुळशी पांय पडचें डाव म्हण हांव तें करताच आतां पुरा दुडवा मेळटा म्हण्या नवें सामानचें घे नायत घे बांदून दितात तांकां देवान बरें केलें आमकां नाका तांगेले वायू नासूतय ना लायक कोण प्लास्टीक शिपर घालून आनी कतें पिन्न मारलें आनी दिलें आमगेलें मात्र वर हाडटा आनी ते दवरता करता कशी चुडी पूज कोरका म्हणलें आमकां एक पयसो मना करूं जायना तुळशी पुडी आनी तुळशी हाका चुडी पुजा आनी तुळशी पुजे संबंद ना त्या तुळशी पानां काणून नेवेदा थुंडांक घालचें ते तुळशी आरती करची हे रामचंद्रा कोण सांगलें तुळशी काडटा करी म्हणलें पवित्र स्थळ तें तुळस खंय थंय तें आशिल्लें आंगण पवित्र तें लागून न्हय करचें शेत म्हणत आशिल्लें न्हय म्हण घे न्हू तें हाडल्यार तुळशी काट्या दोन पांय पडून मागीर थंय दुखून म्हणल्यार माथ्या दोन हाडचें हें परत सिन्स आशिल्लें वय वय आमगेलो संस्कार तो गाद्द कोणाला अशें पुरो आमगेलो गद्द आशिल्लो आतां सगळें ना जाल्यार आमी आशिल्ले जाल्यार वचून सांगून घेवन गद्दे वचून ते धान्य लक्ष्मी पूज करून हाडटात धनलक्ष्मी पूजा करतात विद्यालक्ष्मी पूजा करतात पुरा लक्ष्मी पूजा करतात आमी अस्सल एक आचार विचार सोडून आमी बुत्ताक आनी कोणाक सगळें पांय पडटा म्हूण जाल्ला री बरकत जातवे म्हूण क्वेश्चन कृष्णालें स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विन्दति मानवः स्वधर्मे निधनं श्रेयः परधर्मो भयावहः कोणके कर सगळें तूं करचें न्हय तुगेले मालगड्यान सगळें कोर नेलें तें करी तुका छान जाता हें देवान स्पश्ट शास्त्र वचन आमकां आमगेलें आपणेपण अस्माकं मम म्हणयतात आमी तशी इतिहास सांगिल्लें म्हळ्यार अकस्मात आमी चुकिल्लो आसता रे आमी तें सम करून घेवका कर्कट आन आसतना आमगेल्या व्हडसाम्यान सांगचें आशिल्लें केदांनी आन्न म्हण करे म्हूण तें सूत्र तें कळना आशिल्लें इतिहास म्हळ्यार मस्त जन बायल मनशां आसात आमगेल्यान तांकां मस्त सगळो कॉन्टेक्ट आसा एकलो बायल मनशान व्हड एक गांवांत स्वाम्यान बशी सकाळी हांगा बसला म्हण बसयलें आयले एकले स्वाम्याक करता सांग देखून पळयला हां येत गो म्हण नाही स्वामी हांगे एक विशेष आसा म्हण हय स्वाम्याक त्या बरो इंट्रस्ट कसो न्हय म्हण हांगे एक चर्च आसा म्हण हां सामने बसता हां सांग कसो पळया म्हण त्या चर्चाक 4 शुक्रवार कॅन लायल्यार स्वामी आमी लेखीन जाता हय
4 शुक्रार कॅन लाव का न्हय आमगेल देव असं गोस की तुका कामी तार्थ प्रदायने कॅनले नका दिवो नका नाल्ल नका तका लेकला पुरो कल्याणात बुधगात्राय कामी तार्थ प्रदायने ताजेर गोतस की तुका कॅन्ड लावच्या वता अळशीक हां जीव कलस की थंय दैव चैतन्य सगी प्राणप्रतिष्ठ सगी कसं नाही ना तिलकडे तुका कॅन्ड लायला 4 शुक्रार वच्चक बर जेवच्याक ಹಂಗೆ ಖಾಲಿ ಗರ್ಕಡ್ ಬೇಸ ವೆಂಕಟರಮಣ ಮಣ 1 ಕಾಲು ರೂಪಾಯಿ ಕಾಂಡ ಜಾಯ್ದಲ್ಲ ಕಾಂಡವಲ್ಲ ಬರೋ ಲೆಕ್ಕಿಲ್ ತಗೋರ್ದಿ ನಾವೇ ಹಮ್ಗೆಲ್ ದೇವ ಗುರು ನಾವೇ ಆಮೇಲೆ ಅವನಿಗೆ ಸಂಗು ಕಜಲ ಧೈರ್ಯಕ್ಕಿತ್ತ ಸುಖ ನಾ ಜಾತಿ ಗೊತ್ತಾ ಮುಂಡ್ಯ ಹಂಗಿಲ್ಲ ಏಜಲ್ನೆ ತಜರ್ ಮಸ್ತ್ ಜನ ಕಳ್ಳೆ ಸಂಗುನೇ ಇಲ್ಲಿ ಕಸಲ್ ಮಾಡ್ಯಾರ ಹೊಡ್ಡೋರ್ ಸಿಟೀಸ್ ಕಸ ಜತ್ ಮಾಡ್ಯಾರ ಸಂಘ ಜತ್ತ ಏನಮ್ಮ ಏನು ಕೆಲಸ ಇಲ್ಲಲ್ಲ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆ ಬಂದುಬಿಡಿಮು थंय वचून सांगितलें क्रिकेटले शिकूनच्या सुरू जाता आमकां काय लागलें आमगेले बायल मनशान तुळशी कंटी म्हळ्यार घालून सुरू केली आनी कशें बाया दोरी बंद करचें सुरू केलें हांव पळयलें सांगचें तांत काय दाखशिणा निमगेला कसल गोंय म्हूण न्ही हांव थंय गेलें म्हणटा कसं रे तुका महावरलक्ष्मी दार ना हांवें तो गाणगेचें कळ्ळो हांवें गौरी पुजे दार ना हांवें तो गाणगेचें कळ्ळो हांवें पवित्र अर्पणेच्या न्हू ना वेंकटरमणालें तें घालूं घालून कळ्ळें का मेळ्ळें कसलें करता तुमी भगवत गीता आमकां गोतना अर्थ जायनी व्हड आयलें केलें म्हूण जाला रे चांग न्हय बट हांव कसो जाला रे ते समथींग इज बेटर दॅन नथींग म्हूण सांगलां न्हू हांवें येस विच इज समथींग इज बेटर दॅन नथींग दोन दवरलो शीत खावचे बदलाक 2 स्पून शीत खाला पावता म्हूण येता शीत खावचे बदला समथींग इज बेटर दॅन म्हणून घेवन शेणी जेवो सुकी माती जेवो खाता की अनर्थ करून घेवचें नजा हे शास्त्रविधी मुत्सृज्य वर्तते कामकारतः न स सिद्धिमवाप्नोति न सुखम न परांगतिम स्पष्ट देवा सांगला शास्त्र सोडून घेवन जीवन करूं का ती शास्त्र विहित जीवन कोर का आमकां भजन अर्थ जायना गीते सांगिल्लो अर्थ जायना आमकां मन आवचना त्या आमगेलें मन आहा तूं बाकीचें भरलां त्या देखून चित्त शुद्धीं प्राप्य सुर्या पांय पडा बायल मनशां जायत धन मनशां जायत देव सुर्या पांय पडका भागवत सूर जलालेंची सुर्या पांय पड वयनवाय इत्या जगतचक्षुः सूर्य आत्मा जगतचक्षुश्च सगळे जगाचे उजवाडो सगळे जगाचे दोळो सगळे जगाचे प्रकाश हे सूर्य तशी भागवतांतू एक चरित्रांतू देवाले विशेषता तुम्ही चेडवांक सानू सानू म्हणून घेवन करूनच ध्रुव प्रल्हाद सुदामने ओडी ध्रुवान प्रल्हादाल चरित्र का सांगा उपमन्यू मस्त सांचेरडवाल काण आसा ती चेडवां सांगका चेडवां धैर्य बरका चेडवां पेटोका पडता जाल्यार दवरका ना जाल्यार पोडो सोडका मागीर जागृत करता आमकां तशें वाडयलां आनी आताराट्याचो सगळो दिवस बाबू बाबू म्हूण सांगला रे सान आसता बाबू मागीर बाब अण्णा मागीर बाब मामू मागीर बाबाच्या बाबू चाचो पुरा तुजी कसलके कारणार बाबू म्हूण दवरचें पा पुरा मागीर बाबू येतो अशी सांगेली त्या म्हणा निंद केलेले आज आमगेले चेडवांक आमी स्वतंत्र दितानात भीतीयुक्त स्वातंत्र्य देवाल विशयान तूं अशें कर पुता म्हूण हटान करूं का सुनीतीन सांगलें पळय वस तपस कर तूं म्हूण करो का तांकां धैर्य येता करतात अशी वाडून आयलां सो सान म्हणून आमकां गोत्ता सुका तागेले मात तो सान म्हणून विचारना यू आर प्राऊड तूं व्हड जाला दिवसाक सांगता तूं व्हड जाला ताका मुंज केली तूं व्हड जालो तूं गायत्री म्हणटा आसा तूं व्हड जालो व्हड मंत्र म्हणटा तूं अशी तांकां संस्कार टिचींग दिवंक अशीं अस्सलें ध्रुवाल चरित्र हांवें केलीं पंचमस्कंद येता भागवतांतू नाभी महाराय मस्त चक्रवर्ती जाली नाभी महाराय तगलेची परंपरेंतू आयलो भरत चक्रवर्ती तगले परंपरांत आयलो ऋषभ महादेव ऋषभावतार व्यास कपिल हयास्य ऋषभ ज्ञान दिवचे कधीर अवतार जालेले तें सांगून आयलो हांव दशावतारा भायल अवतार व्यास कपिल हयास्य यज्ञ हंस ऋषभ हे पुरो ज्ञान दिवचे खातीर अवतार जालेले तस्सले धर्मरक्षण करचे खातीर देवान अवतार घेतिल्ले मस्त ते मात्र न्हय क्षणाक देव अवतार म्हळ्यार आमगे लागीं येता आसता आमी जावच्याक सांगता ती देवान राखल मारया म्हूण
देव आमगेले वट्टस सगळा वट्टस वय तुम बळयला बट मग तुम्ही बळयला कशें असतं देव आमगेलो वट्टू भक्तांक कृपेची सावळी भक्तांक गेलो वट्टू सावळी रुपार आसता सावळ आमकां सोडून आसता की जेथे जातो तेथे तो माझा सांगाती चालवी तो हाती धरून या आमी खंय वता ती थंय वतान पुरा देव आमगेलो हात धरून चलयत खंय ते अभंग संतान अनुभूत केलेली तशी आमी अनुभूती करता आमगेलो देव आसा देवाला जागृत येत चालवी तो हाती धरून या अशें कितलो संताल काण आसा देव तांगेलो टू वसिलो वय सखूबाईन कसं करट बगली तिगे मायची आंकी वायटी आईचे सुन्न सांगू पुरो ती माय त्यान मनुष्यानच बट मा म्हण तितली स्ट्रॉंग माय न्हय जाल्यार तिक विठ्ठल मेळनाशिल्लो तिका कुडा घालून घेवन किलगे गोड धान्य घालून घेवन फाल्यां भितर फिट्ट करका म्हण सांगलें वय न्हू नाटक अशें मग पुरो आसतें पळया कसं करका म्हण ती कळना त्या वेळार ती विठ्ठला संगीत करता चितळच्या सूर करता दोळ दोळ थंय न्हिदता फाल्यां जेताना पुरा गोण पिट्टो देवान अशें तें धरलें लेक्कील मात्र ते चेकीता जितले गुंता धान्य पडता पीठ जालां 2 वेळार बांबुडेन पडोवन वता सकाळीन बाय मागीर बागेल काडून पळयता ना सक न्हिदल्या पुराची पिट्ट जाल्या सकूबाई दळिता कांडिता तुज गायीन अनंता नवी संभीक्षण बरी हें रांदप करता कसं कोरका देवान आज 4 रथ दिलं जाल्यार आमकां लायक आशिल जायत गो हांव सकाळ येता चिकी जागृत मुगेल चेडा येद्रा पेटयला मीठ घालून की मीठ सांगल म्हण उडक आसना जालें जावन भायर आशिल्लें खांकून भितर येवन जालें कसो करतास गो अयो हांव थंय उलयता आशिल्लें विसरलें म्हण घेवन तें कसं करतास उपकार केल्यार की रोलां गेलो कोणा गोतू खात्ताल्यार कपला योग आसला काव्यत कसं कोरका दळिता कांडिता तुज्या गायीन अनंता देवाक स्मरण करता ते भजन म्हणटा तर रांदप कोरका ते केल्यार कसं येता म्हळ्यार तोच विचार केल्लेले येता देवा निमित्त करून खावचें अम्मान वडचें अम्मान ना जाल्यार बायलेन वडचें बायलेन ना जाल्यार भयणीन वडचें चेडवान केन्नाय वाडून वचें कोण वाडटा तांचे वेर मोग येता इतलो अर्थ करून घेतला पुरो अम्मान वाडला रे अम्मा वेर मोग म्हाका अम्मा पुरसोत्ता हरटी जायनी जाल्यार आक्का आसल्यार आक्का भयणीतल्या भयणी तांगेल्यार मोग येता ना जाल्यार बायल सोडयना दुसरें वाडूंक देवा पूज म्हळ्यार कसं न्हय देवा पुजा तेंची लक्ष्मी परिवेश यती ब्रह्मा सरस्वती रती शांती पुरा जनसती देवा वाडचे लक्ष्मीन आनी कोणा सोडयना ती गोत आसा मन दितल चंचला कोणाल जलारीच लक्ष्मी परिवेश यती ब्रह्माद्या परिचरन्ति सरस्वती परिचारिका मुख्य प्राणीन सह गोष्टीं करोति ती ध्यात्वा देवा निवेद्याला परत घालता ती पळो जराज म्हणणे कसं कोरका ताळ दंपूर्ण चिंतन कोरका अशी जाता सीन्स म्हण नैवेद्य करतल पूज करतल जाल्यार मात हांगस घालतात पळोवच्यानच म्हण तें दृश्ट सिंचन करचें हें देवा पुजा आमगेल हें सगळें आमकां करता जावका अशी हडड चक्रवर्ती सगळं असेल तसं ते ऋषभ महामुनी आज जिन परंपरा कसं आसा ते स्थापन केलेले ऋषभ किंकर म्हण ऋषभदेव भागवतान तो सांगला तागेल कालान जालें तें त्या वेळा जावका आशिल्लें देवान यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत तदात्मानं सृजाम्यहं धर्मरक्षक तर हांव कशें जावका तशें येता तेंच कंटिन्यू म्हण न्हय भागवत स्पश्ट सांगता तें चिंतन मागीर करूनच सगळे भारताक गुवन 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 घेवन कोल्लूर कुटजाद्रीन वचून घेवन देवदर्शी जाता ऋषभ महामुनी ऋषभावतार ताण आशिल्ले कडेन दुखून घेवन तागेल मलमुत्राक परमळ गय देव तो किलकी येवजन विस्तारा परमळ येता तस जालें ऋषभ तो सुरवे जैन किंकर जावन घेवन लोकांत तीर्थंकर जाता तागेली परंपरा आजी केस कडेन आसा मातसो भेद जाला आमगेलें तें विरोध म्हणणे आमकां तें नाका म्हूण तशी त्या परंपरेंत भरत चक्रवर्ती आयलो एक राय जाल्यार वानप्रस्थ वच म्हणस वानप्रस्थ म्हळ्यार वनस्य इदं वान रान वच रान म्हळ्यार आमगेलें रान आसता
थंय वचून घेवन एक सना पर्णकुटीर कसं करून राय म्हणून घेवन स्पेशल काय ना पर्णकुटीर सगळं करून घेवन टेंट म्हणटा न्हू शेड टेंट समथींग तशें आसचें न्हंयत न्हांवचें त्या रान्ना आशिल्लें फळ पुष्प पान असं खावन घेना सुका हांग तुका पार्सलांनी हाडूं ना आतां एक दिवस बायलां म्हणजे 6 दिसा पार्सल घरकडेन येता खावचें कांय ना जाल्यार उडोवचे खातीर पूण हाडटा न्हू सूण गट्टी पण हांगा हय हय कसं म्हणल्यार हांगा मस्त भायर उडयता म्हण जालें खावचें जाय न्ही तें हाडलें आनी कसं करचें उडोवका आसो तशीं वानप्रस्थ वताना बायल आस म्हण जाल्यार बायले निमगोचें ऑप्शन तूं येता गो मुगेलो म्हूण ना म्हणटा तुमकां दुसरं काम ना हांगा आसून घे मोर्चे सोडून घे खंय वचूंक जाल्यार हांव येना तिगेल चॉयस ना जाल्यार भार्या पुत्रेशू न्यस्य बायलेक चेडवाल जबाबदारी दिवची वय रे चंदुगोनामा पळोवका हांव वानप्रस्थ वता उद्धरेत आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत आपणाल उद्धार आपणें न कोरका म्हणल खातीर ताण वचचें थंय वचून थंय एक शिस्त दवरचें ब्राह्मी मुहूर्ते चोत्ताय हरिम ध्यायेत तंद्रितः आमगेल डे ड्युटीज ಡೈಲಿ ರೂಟೀನ್ ಸೂರ್ಯೋಜ್ ಕೆದಾನ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮುಹೂರ್ತಾರಿ ಬ್ರಾಹ್ಮಿ ಮುಹೂರ್ತ म्हळ्यार केदाना 4:15 ಗಂಟೆ ಸಾಧಾರಣ ಭಾರತ 4:15 ಗಂಟೆ खंय बागेल काडटा पळय देवाक पळयलां की बदरी तिरुपती पुरा कडेन 2 गंटे बागेल काडल्यार 4:30 बागेल काडून सुप्रभात सांगतात तिरुपती देवाक सुप्रभात आस आमगेल स्वाम्यान आमकां एक सुप्रभात करून दिला आमी खंयचें म्हणून का आमगेले स्वाम्यान कसं दुसरें सुप्रभात करून दिलें तें म्हळ्यार पावना हांवें सुप्रभात तें तिरुपती देवा सांगचें एला लवंग घनसार सुगंधी तीर्थम दिव्यम वियसरिति हेम घटेशु पूर्णम आकाश उद्दाक अनेक उद्दाक ಏಳು लवंग पुरा घान घेवन ಒಡೊಡ್ಡ ಬಟ್ ಮಾಂಸಗಳು ಮತ್ತೆ ದೋನ್ घेवन आयलीन देवा हंग बागेल काडटा कोण आसा गांठ आमी मान आमी बागेल काडून आमी पांय पड आमी गोंयना म्हणका फट्टी सुप्रभात म्हणूनच न्हय तशी थंय कसं जाता आसा तें सांगून जागोचें थोडं आमगेले स्वाम्यान कसं केलें तें चुकी म्हण न्ही तिरुपती तशीं चलता आमगेले देवा कसं करका देवाल दशावतार सुदी करून दिली श्रीमत्स्य वेद निमहोदर दीनबंधो अशी दशावतार सुदी करून वेदव्यासा श्री बादरायण हरी तव सुप्रभात म्हणून सुलभ संस्कृतांत करून दिलें ते दिवस म्हूण का 48 दिवस म्हणून जाल्यार मागीर नमना पुस्तक गोपाळ स्वाम्यान येता नवो घेवचें घरकड आसूं का दिवस म्हूण का ताका नांवका म्हणलें ना सकाळ उठून म्हणचें तें कसो आसता तूं सुप्रभात उत्सवम सर्वसंपत्प्रदम कितलें एक सुप्रभात म्हणून तुमकां कितलें फ्री मेळटा पळया सुप्रभात उत्सवम सर्वसंपत्प्रदम सर्व संपत मेळटा बुद्धीदम शांतीदम भक्ती मुक्तीप्रदम प्रातरुत्थाय पठन मानवो हें सकाळीं उठून वाचिला पुरो याद विष्णू परांगतीम देवाल थंय पावयेत इतलें सुलभ आमगेल्या स्वाम्यान करून दिला आमकां तें म्हणून वेळ ना सगळीं उठून इंडियन एक्सप्रेस 52 डेड 44 किडनॅप्ड अटॅक्ड हे शब्द सगळीं फुडें आमगेलें जिवन आनी कसं जाता सुप्रभात कोण कोणा दिवचें आमी देवा दिल्यार कसं जाता अक्षयम कर्म यस्मिन् परे सर्पितम प्रक्षयम यान्ति दुःखानि यन्नामतः देवाक आमकां कसं दिता तें अक्षय जाता कसं नाही दिया अक्षय तृतीया म्हणून पळय सेलिब्रेट केलें पुरा जना भांगार घेवचो चलो आनी कसं करचें म्हूण ना हांवें अक्षय तृतीया दान यज्ञ पुण्य कोरका देवाल आराधन उपासन कोरका तें एंडलेस जाता विशेश अक्षय तृतीया विशेष कसं नाही भागवतान सांगता हेजे परशुरामाला अवतार जावचे ते परशुरामने विश्वामित्र बोब्बयणेल चेडू तस्सल परशुरामाल जयंती ते त्या परशुराम देव आमगेलो धैर्यान सांगू जाता की परशुराम देवान आमकां हाडलें दक्षिणाक काश्मीराचे आमी सारस्वत ब्राह्मण आमकां हांगा गोमांतक 10-12 गोत्राचे हाण घेवन आमकां एक देवस्थानाचें एक सगळें कॉम्प्लेक्स एक अग्रहार सगळ्यां राबच्याक हें पुरो करून दिलें कोण परशुराम देवान वेर्णे म्हूण आसा वरुणापुरा मडगांव म्हूण आसा मठग्राम कुशस्थली म्हूण आसा केफ्यां की कशें म्हणटा ती अशी पुरा गोवान तें नांव बरा पोर्चुगेजांक गुंडान चिड्डून घेवन पत्राड करून दिला आमकां कोत्ता गोवा आतां हें वता ती वयरा खंय गेलो भयंकर भक्ती म्हणलें का खंय गेलो रे गोवा खंय गोवा वच रे आमी पावतना 12 गंटे रूम कसो एका सांगेलें
रूम काढलें आनी सकाळीं मज लाय करून इतलो उठांक हें एक भायर दुखून बाय पडलो भितर वचचें वेळ जाता म्हूण आनी खंय गेलो जेवण केलें मागीर कसं करचें काय करूं ना बिचा वचचें कसं की बीच न्ही असते हांगा प्रदक्षिण घाल नमस्कार कसं ना थंय वचून भोंवन येयलो वापस राती येवन कुलदेवस्थानार राबलो जालें गोविंद 2 दीस बायसन आयलो हें कुलदेव यात्रा आमकां गोत्तू ना जिवनांत ಹೊರಡಿಗೆ गेला रे वधूवरांनी केतले प्राय जेवो कुलदेवालेक पूण भेट घेवका बायल बामणां वचून शरीर गांठ घालून घेवन देवा प्रदक्षिण करता कितलेय वर्स ಹೊರಡಿ गेला सुरवें म्हूण नाही आहे असो चड विचार आमगेलो तसो तशी वानप्रस्थाश्रमाक भरत चक्रवर्ती गेला थंय तागेले तपस जातास हांव सांगिल्लें कसो न्हय सिस्टम्स बसून सगळो दिवस तपस करूं जायना जाल्यार हें जाता देवाक स्मरण करूं जाता तशी तागेलें तें तपस्साचें एक सिस्टम दोन घेवन दिवस अवगाहन स्नान म्हणलें हांवें उदका बुड्डोवन घे नौका अनुकूल आशिल्लें नत्ता आशिल्लीं ती हाजी केरळांत आनी आसा प्रत्येक घरकडची व्हड घरकड आनी एक जाग आशिल्ली घरां सगळं 3 तळ आसता त्रिगर्त म्हणचे ताका केरळाक अनेक नांव त्रिगर्तपुरा म्हूण 3 फोंड थंय एक आयदान कशें एक न्हांवचें आनी एक पिवचें अशें तसलें तळे बुड्डून न्हांवता जाल्यार एक वेवस्था तो भरत चक्रवर्ती राबिले कडेन न्हंय आशिल्ली न्हंयत बुडोवंक हे दिवस न्हाता स्नान करता एक दिवस सूर्य अर्घ्य दिवची म्हूण आसा आमगे संध्यावंदन देता देवा अर्घ्य दिवचें दोनी हातांत उदक दोन घेवन आमी बसिल्ले जागे देखून एटलिस्ट एक गायची शिंगा तितले येत्राक तें दरका म्हूण आसा आनी अंगुश अकलाक गुनूचें अशें सुका आनी त्या उदकाक वयर दुखून घेवन उदकां सोडका वापस केरेय नीरनु केरेगे चल्ली वरव पडेद वरंते काणिरो तळे उदक तळे घाल अर्घ्य दिलें म्हूण कोण वर घेवचें आमी देवान दिलां उदक देवा दिवचें देवान दिलां शरीर पूरा देवालें तनु निನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು ಅನುದಿನದಲ್ಲಿ ಬರುವ ಸುಖ ದುಃಖ ನಿನ್ನದಯ್ಯ ಪೂರ್ಣ ದೇವಾन दिलं वापस देवा दिवन वरवा पडेद वरंते काणेरो कितलें बुद्ध अंत कसं सोदूनच का म्हूण ना प्रत्येक वेवस्था करून दिल्या देवान देवार पूजा करच्या कसं जेवका पळया गंधाकंडी सृष्टी करा कर्पूर सृष्टी करा केसर सृष्टी करा कस्तुरी करा पळया कस्तूर फॅक्टरी जेवत नाही न्हू कस्तुरी जाय ते अकस्मात कस्तूर म्हणे कस जावचें खंय कस्तुरी मृगा ना बी तशें तें वट्ट करचें हें सगळें देवान दिलां कस्तुरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम आमगेलो कृष्ण कशें असो भागवताचो भागवतान तरी आमी गोपाल कृष्णाय नमः ताका रूप कसलें गुका कस्तूरी तिलकम ललाट पटले वक्षस्थले कौस्तुभम नासाग्रे वरमौक्तिकम करतले वेणु करे कंगणम अस्सल तें स्वरूप लेखुका तशी हाणें अर्घ्य दितास प्रति दिवस अर्घ्य दिता सकाळीं वागाल गर्जन आयकल रावन वागाल गर्जन आयकून जेवचें की एक गुरबीण चित्तल उड्डून पडलें हाण अर्घ्य दिवचे कडेन गुरबीण अशें चित्तल त्या चित्तला गर्भस्राव जावन घेवन म्हळ्यार बाळान जेन्ना तें चित्तलां पूर्ण मास आशिल्लें चितलां पिलां उदकांत पडलें आवस चित्तल मेलें उदकांत दत्तें कांय करूं ना भरत चक्रवर्तीन कसं गेलें तें चितला पिल्लाक तशी दोनी हातान काडलें ताका स्वच्छ करून घेवन तो घरकड आयलो भरत चक्रवर्ती कसो आयलो रानाक मनवू निल्लली मन चंचल जावचें ज तागेले कपडा कसं की आशिल्लें तें कसं की जात आशिल्लें भरत चक्रवर्ती मन चंचल जालें त्या खातीर देवाला मागचें व्हड एक प्रार्थना ऋषिकेश जगद्व्यापीन आमगे स्वाम्यान मंगळ नवक म्हण करून दिलां प्रार्थना म्हण करून दिल्या हें श्लोक म्हणका म्हण आसतना तूं म्हणटा ती ऋषिकेश जगद्व्यापीन सर्वसाक्षीन दयानिधे इंद्रियाणि अनुकूलानि सदा धर्मेषु मे कुरु इंद्रिय अनुकूल सुखा धर्मारे ತಂಗಲ್ ಧರ್ಮ ರಚ್ಚಾಕ ತಂಗಲ್ ಧರ್ಮ ಗಂಜೋ ಶಿರ ನಿನ್ನ ಚರಣ ಕೇರಲಿ ಎರಗಲಿ ಚಕ್ಷುಸದಾ ನಿನ್ನ ನೋಡಲಿ ಕರ್ಣ ಗೀತಗಳ ಕೇಳಲಿ ನಾಲಿಗೆ ನಿನ್ನ ಪಾಡಲಿ
पादतीर्थयात्रे ಮಾಡಲಿ ಕಿತ್ಲ मागताती हे सगळं देवा लागी मागून नानिन्न अन्य बेडुವುದಿಲ್ಲ दुसरं कसं नाही मागा ना देवा हे करी म्हणून हे कष्ट स जावच्या तसले मन चंचल झालं चक्रवर्ती तो अवताराचे देवाला अवतार जल घराचो तसले मन चंचल झालं रे तुम्ही सगळं म्हणा आम्ही सगळं कसं नाही भागवत आमकां सांगता करू जायनी अनेक कसं जल म्हणगे गायले कोणका करी 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 सुलभ कलियुगांत बाकी युगा पशीची कलियुगांत ऑल ग्रँटेड एक वेळा मन एक बार हरी बोल एक वेळ हरी म्हणतो देवाची यद्वारी उभा क्षण भरी हरिमुखी म्हणा देवा आलेद्राक एक क्षण रपून घेऊन तुवे हरी म्हण तेरे मुक्तीचारी साधी येला चतुर्विध मुक्ती तुक्यात काय सुलभ न माय हरी म्हणजे कसं कष्ट स जाय ना म्हणजे तू म्हणून प्रयत्न करतो बाय कळली लागता भितर होता ते मत ट्री म्हण घेन झालं हॅलो काही हेस रे देवस्थान असं हां तू सांग हो ना म्हणा हाका ते जाऊ का म्हण ना वेंकटरमण उरलेलो ना यो 6 गंटे येता 4 गंटे येता आतां ते असं जाय तर दवरता म्हणलो तीर्थ घेतला की ना गोतना काणे केल्या की गोतना वेंकटरमणा खंयची पूल गेला म्हण गोतना देवस्थानाक गेलो भायर येयलो ಎತ್ತು ಗಾಣವ ಹೊತ್ತು ತಿರುಗಿದಂತೆ ಕಬ್ಬಾಚೆ ಆಲೆ ಮನೆ ಮಣಸಿನ ಕಬ್ಬು ಗಾಣ ದಿವ್ಚ ಮಣಸಿನ ಪುಡ ತವಳಿ ते बैलाक खांदेर हें दवरून घेवन घेवन ताका गांड एक गेज्जी जेवण कसं बनता सोंड जेवचे चक चक जाता आसता ते बैल गुंता आसता ಎತ್ತು ಗಾಣವ ಹೊತ್ತು ಎತ್ತು ನೊಗವ ಹೊತ್ತು ते मोहून घेवन ಗಾಣವ ಹೊತ್ತು ತಿರುಗಿದಂತೆ देवा सुत काण प्रिजन कसं नाही मन ते लागू का त्या कोणत्या मंत्र सांगू का करदली जपमणी बायली मंत्रवू ह्या सुंगेन म्हूण का म्हणते तसं हांव सांगून येयलें कसं नाही भरत चक्रवर्ती तसं रायाक मन चंचल जाला री आमकां साध्य आस की जाता साधन कोर का सुलभ न्हू हरी सुलभ तसले ते चितला लागी दवरून घेवन ताका मवतण हे पुरां घेवन आतां भरत चक्रवर्ती तपस करतास थोडो दिवस एक आताचेर आज आमी बरो भरत चक्रवर्तीची 25,000 30,000 ते मोबायलाक घेता संदे बसील वेळाक म्हणल्यार ते किर्र म्हणल्यार उठ्ठोच कोण फुडल्या उलोवका न्हू माय तशें एक आतां जेपण म्हणलें जाता सावूं बरोबर आमचो दा तूं सांग हांव आयकता चूक सांगिल्लें आमगेलें जीवन तशें जावन गेल्लें पूण हांव उलोवचें ना हांगा जाल्ल्यान सांगिल्लें भागवत भरत चक्रवर्ती ते चितला पिला लागी दवरून घेवन परसून घेवन हागे नित्य अनुष्ठान पुरो जाता मागीर चेडा दल्ला म्हणके तो जेवन घेवन थंय पुरो कसं हाडू गिडू वताना समिधा कसं पान पोल कसं हाडू वता ताका घेवन वता तान चमकू ते जावं का ते चिल्ला चितला पिलाक ताका ते कुठीरां सोडून गेले तान वाघान जावं आनी प्राणी घेवन खावन गेल्या रे कितलो कश्ट जाता ताका मोह आयलो मोह वाटलं म्हणजे आनीक एक कष्ट मोहात गृहीत्वा सद्ग्राहान यजंते श्रद्धयान्विताः देवगीता सांगता मोहान करताना मनुष्य मेळ्ळान करू सूर करता रे अर्जुना काय करू जायना मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ते ते म्हाका कोण शरण येता हरिसर्वोत्तम म्हण कोण म्हणटा तांकां हांव कश्टा दुखून भायर घालता माये दुखून भायर घालता म्हणटा नी मायेयೊಳಗೋ ನಿನ್ನೊಳು ಮಾಯೆಯೋ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ದಿತ್ತಾದ ಸವಿಯು ಸಕ್ಕರೆಯೊಳಗೋ ಸಕ್ಕರೆಯು ಸವೇಳಿಯೊಗೋ ಬಯಲು ಆಲಯದೊಳಗೋ ಆಲಯವು ಬಯಲೊಳಗೋ ग्राउंडांत घर आस की घरांत ग्राउंड आस 100 x 100 स्क्वेअर फिटांत घर बांदलें सुरू जाग पडलेलो खाली थंय घर येयलें आतां तो जाग खंय गेलो घरा भितर जाग आस की जागे भितर घर आस बट माम तुमकां आज कसं नाही व्यत्यास जाला की खेळाल जेव्हा म्हण निमगीताले उरलेल्यार वेदांत म्हणल्यार तशींच साखर गोड की गोडसाण साखराय आसा म्हण गो तूं अशी आमकां प्रश्न घालून उत्तर दितात तशींच मायेंत आमच्यान आमकां कळना नी मायेयೊಳಗೋ ನಿನ್ನೊಳು ಮಾಯೆಯೋ नी देहदೊಳಗೋ ನಿನ್ನೊಳು ದೇಹವೋ ರಂಗ
तू देहांतस की देव तुगेलं तसं हे जे देहांत 24 घंटे मशीन ऑनच मग कोण ऑन करता कोण पवर दिता एनर्जी आणि कसं सगळं ऑयल पेट्रोल पुरा कोण घाललें कोण आगोचो कस्सम गोहम कुताय आता कशी बैसून आलोचन करी ध्यान करी म्हणता तसले भरत चक्रवर्तीन चितला वाटायलें चमकूच्या सूर जालें मागीर त्या चितलाक शिंग येवच्या सूर जालें तें शिंग येवन ताका गश्टीत तें चिरडवा दांत येता खोरची गतके बोट घाला तें चपता तशींची शिंग येता चितला पिलं गश्टीता हाका भारी खोशी तेगेल पांया लागी फाटीक सगळ्यान गश्टीत तें बायल चेडो सोण येयलो भरत चक्रवर्ती चितला मोगा पळो ಎಲ್ಲ ಬಿಟ್ಟ ಮಗ ಭಂಗಿ ನೆಟ್ಟ म्हणे गा देसील ऐकून अशें परत खरशी करना 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 म्हण घेवन सोडून घेवन लास्टाक भांगी वाटले दवल घेता वयली अशी हांगा भरत चक्रवर्ती चितलार मोग जालो प्राय जाता थंय वतानाचे अबाव 60-70 आसता पुरो मागीर प्राय जावन घेवन वताना चित्तल व्हड जालें चितलालें चिंतन जावन घेवन भरत चक्रवर्तीन जीव सोडलो म्हण ताका मरण आयलें ओपास जन्म अस्किना जन्म पुनर्जन्म अस्किना म्हण आतां व्हड क्वेश्चन खंय गेला रे जे भागवता गेला रे जना निमगोज कसं म्हणून पुनर्जन्म आसवे बट मा म्हण गे आसवे म्हण सांगला रे तूं आतांच चुकून घेन आसा फुडले जन्म तूं कसेल देखून तुजी एस पी जालो कसं की जावन आशिल्लो आमगेले ते रोज पळोवंक घेवन हांवें जी एस पी जालें जाल्यार म्हण अशें केलें म्हण दिसा राबून गावचें बैसून नांव धांवन घेवन येवचें नावचें ना संदी करचें ना हें पुरो कोण आमचे गेल्यान करता ब्राह्मणां करता तें ब्राह्मण न्हयशी आशिल्लें न्ही जावन आशिल्लें जन्म येयलो म्हणल्यार केलें हांव नांव कोंकण्या कितें रेंताक तितू म्हण घे त्या पुरो आमचें गेलें जालें आतां आमचें गेलें जालां ताका आमगेलें नाका पुनर्जन्म तो चूक सांगिल्लें कितलें सांग लागना साम्यान सांगचें आशिल्लें चाण लागना रे पत्रा मूर्ती करता जाल्यार चाण मारता न्हू तें रोकडा दवरून तें लागना तें म्हणजे लावून तशें कितलें सांग इदान न मम हें म्हाका न्हय तुमगेलें प्रवचन भायर लाय जालें बट मम म्हळ्यार रे न्हय भायर लाय जालें मागीर रे न्हय भायर लाय जालें तितलें तें कसन सांगलें कोणा गोत तुका कसं मना गेलें कोणा गोत लाय जाला अशी तितलें पूण आयकलां फल आसा एक क्षण अशा पुरो सत्संगा गेलो म्हण जाल्यार ताका फल आसा एक चोरू आननी पूतू खंपू वतात चोराल पुत्ताक चोरान एक इन्स्ट्रक्शन दिलां कसं म्हळ्यार एनी कॉस्ट तूं सत्संगा वचनच जे म्हण हें प्रवचन देता पळय थंय न्ही तूं वचनच पुता म्हण इत्या म्हण ताका कळ्ळें कसल की एक आचार पुण्या तो चमकल आनू येयला खमच्याका तो भायर के गुंता हो भितर प्रवचन जावचे खातीर बसलो कसं हे सांगतात पळया म्हण सांगतलें सांगलें सर्वत्र देव व्याप्त स पुरा केला देव पळयता म्हण सगळें सांगला गेलें मना गेलें सत्संग जालें पुरा चमकलें आन्नाले गेलो बरें हांव तूं खांद्यार बसकन वही चडयता तूं भितर वचून तें घेवन येवं का म्हणालो आना हांव छोण घेवन वयर भितर वता तो पळयता म्हणालो कोण रे पळयता तें बट म्हणून सांगलें पुरा कडेन देव पळयत खंय आमी केला पुरो देव पळयत खंय आतां तुका खांद्यार चोवन भितर वचून तें घेवन येयलें देव पळयत न्हय हांव वचना म्हणला हांव सांगला न्हू तुका सत्संगा वचूं नाका म्हणून घेवन घे आतां भोग ताका चाच्यान खांपू जायना तो पुण्य केलेलो जीव ताका वय दिसलें प्रॅक्टिकली कळ्ळें ताणें अशी जिवनांत आमी केलो क्षणार उद्धार जातात ते जावच्या चड वेळ ना ताका वर्स न्हिदवका म्हणना touches and metal convert into gold. अयस्कांत म्हण एक आज आसा तें पारसमणी म्हण एक आसा पारसमणी लोकणां लागत तें भांगर जाता म्हण घेयस बट माम तशें एक म्हण आसा हांव पळयलां ना जाल्यार संत सांगता ते पारसमणी म्हण घेता आपण सारिके करीत वतात काळ नाही काळ वेळ त्यांची मग ती म्हण लागली म्हण जाल्यार लोकांड कसलच जान आसता रेची गुरूल अनुग्रहान दूर जाता म्हण सांगची तें तसलें सद पुण्य असेल तसलें एक चक्रवर्तीक असलें गती आनी तो वपास चित्तल जावन जन्म आयलो रिबर्थ वपास बर्थ चित्तल जावन जन्म आयले वेळाक ते चितला रोबर आशिल्ले भरताक पूर्व जन्म स्मृती
आत्ताय बळे केलो सुवडेने आसतात पूण कोप्प नज तें देवसाना लागीं आसता बळे देवसाना सुत्ताक आसता तें एदराक भायर सैडाक तुमी राती पुजान भायर वता तुमगे लातील कसे की प्रसाद पंचकादाय चेवडो कसं ना बरं घाल्यार तें खाता तें खावचे खातीर राब तें सुणें मागीर तें वता कोणी पेटो का म्हणना कोण तें सुणें असो हांव सांगना रामायण जालां हांगा अशी दसरपुरा जाता म्हूण एग्जाम्पल्स चित्तलार जन्म घेतलो भरत चक्रवर्ती आसलें तें चित्तला तें मेलें तांगेलें तें साधन केलेलें जीव ते साधन केलेल्या जिवाक उपासो एक ब्राह्मणाल घरकड जन्म आयलो ब्राह्मणाल घरकड जन्म आयलो तेवढा आनम्मा मस्त 4-5 चेडूं सगळें आसा ती ताका जडभरत म्हूण नांव दवरलें गद्दनेस आनम्माल जीवन जालें अण्णाके सगळं वार्डीक गेली हो कसं काम करना हो खाली देवाल चिंतन येतस घरकड अण्णाकोतस योचे जन्मान येताना एक नमूने हें म्हूण जाल्यार आयले होन्नी एक सगळं दिसलें नुदो बसून खावन रड्डशी जाला हक्क सने काम दिवं का जायत वेरे बरता तुवें फायदो करून गद्द्याला वचून तें राखून बसका जाता न्हय जायत ना म्हणाल आनी एकांता गेलो कोणी ना बाद ना म्हणालो जायत म्हूण शंकर थंय वचून घेवन बैसून घेवन हो दश्टपुश्ट जावन 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 फुडें सगळं देवीक बली दिवची म्हूण आशिल्लें हक्क दवरून व्हेलो हक्क दवरून घेवन ते भद्रकाळी बळी दिवची म्हूण हाका न्हाणून जेवण हें करून सगळें करून करताना हक्क टेस्ट करताना एक मिस्टेक आसा तें देखून बल दिवची लक्षणां तूं आगेल कशें की उण्यापणास म्हूण हाका सोडलो हो पास आयलो हो पास तेच गद्द्यांत कितें वाटेर सगळें बसलो हाका कसं काम करूं जायना गद्द्यान तें खरें काम जेवं आनी कसं काम करूं जायना आस दीस वता आस ताका कसं कळना पाप एक दिवस रघु गणरायु पल्लक्कीन तगलें हें जातास वतास रायान पल्लक्की वच्ची म्हूण अशें तसल ते होंतल 4-5 जाण आसतात आपण वेल वताना ऑन द वे फुडें स्टाफा प्रॉब्लम आशिल्लें आतां स्टाफ प्रॉब्लम आसा तुमी आतां कसं हेचें करता म्हणना बट म्हाका कामां जेवण मेळना म्हूण फुडें मेळना आशिल्लें तशी हांगा रायाक जाल्लें कसं म्हणून सांगलें कामां जेवण जेव का म्हूण पळयतना थंय कामाच्यान पळयलें पल्ले खोंतलें न्हय हो भरत थंय बसला समज फिट्ट गेली यो म्हणाल उठयलो चमकलो तूं हें होंका म्हणून पल्ले की म्हणून दवरला हो पल्ले खोंत गी पल्ले खागेर खांदारस गी ताका ते प्रज्ञ ना देव प्रज्ञ ना पल्ल्याक मुखार वता आसतना तें एक नमुने फुडें बेंगलोर येता जाता म्हळ्यार बस सारी तशी जावचें सुरू जालें पल्ल्याक रवगणा कोप आयलो बरें समोर व्हरचें जायना तुमकां म्हण आमी न्हय नवो स्टाफ प्रॅक्टीस जावं तेची के कश्ट जात्रा कोपूनचें जाग्रत कर म्हण ताका म्हणा अशी जावन फोन घेवन पल्ल्याक मुखार वता 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 वताची कितले केल्यार हो आयकना थंय जालें जालें राबया म्हळ्यार आनीक चिकेची रायानच बिश्टयलें बरें तूं कितलें सांगलें तुका मना वचना ताणें सांगलें मू समज होंका म्हूण घेवन पल्ल्याक हांव बसला म्हाका खांद्यार जावन घेवन वता चिके जागा हांव खंय पडला रे अशी तशी म्हण पुरो सांगतना जडभरताल तोंडा दुखून आयलें वेदांताच्या वेदांता वचन राया तूं केदान राय जालोलो भरत चक्रवर्तीन आसा हिची पल्लकी म्हणटाना तो सांगता ही पल्लक कोणाली ही पल्लकीन कोण कोण बसली ती तुगेल म्हणटा तूं कोण रायू कसं कळतं तुका अशें मस्त सगळो वेदांता विशय उलयता राया कळ्ळें हो साधारण एक जीव न्हय कोण तूं कोण म्हण सांगचें अनेक जन्म संसिद्ध आहा ततो यान्ति परागतीम अनेक जन्म जाला एक जन्मात नाही आहे आता व्हड व्हड आर्टिस्ट सगळं आसता पळय एक जन्म शिकून येवत न्ही तें त्याला जरडो म्हणटा पळया शिकयला जेव्हा येना तें तांकां जन्म नासता फुडल्या जन्मा चिप काड तें ऑन जाता म्हणटा चंदकोर तशी ताका वासना म्हणचे पूर्व जन्माचें वासना तें चेडूं वाचता
चिरडवानी तें आसता म्हणके सांगा हागेल वेदांत वचन सगळं ऐकून घेऊन भरत चक्रवर्ती कसं करता जड भरताक राय सांगता तूं मुगेल पल्लक होऊंचे न्ही तुगेल जानाक हांव गौरव दिता बैस पल्लकीन तूं म्हाका जावका जाल्यार वेदांत वचन कशें घेवप का हें असं तूं सांगू का म्हणून ताका पल्लके बसकाराक घेवन राय होंता ज्ञान आसता कसं न्ही म्हळ्यार नहि ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते ज्ञाना तितलो व्हड विशय ना तें देखून ज्ञान संपादन कोर का ते देवान दयेन येवचें भरत जड भरत पल्लकीर बसला रघुगण आले पॅलेसाक अरमने आयलो थंय बसून घेवन रघुगणानीक जड भरत उलयता ती मस्त वेदांत वचन पुरा ताका सांगता तो भारी खुशी जाता अशी जड भरत उपाख्यान म्हणून भागवतांत सांगतात तसले जन्मास आमी मरण पावतना आमी कसं लेखता ती त्या तकीत आमकां वापस पुरो जन्म येता म्हूण भरत चक्रवर्ती मरतना तागेल्या मनांत चित्र सिलकंजे चित्तलाचे जिंके तें करून घेवन ताका वापस जिंके जन्म येयलो स्पश्ट मरण कशी हाऊ टू डाय डिझायन युअर डॅट मोरचे तूं संकल्प करका डिझायन करका कशें मरका म्हणून आमकां तें प्लॅन ना वापस येवचें आमकां मात्तें ना आसकी दिवस मागच्या आसा आमी देवा लागीं कसं न्ही ब्रह्मांता गृह साक्षात इष्टम दैवम श्रीयपती आचार्य श्रीमदाचार्य नेक्स्ट कसं न्ही संतुमी जन्मजन्मनी जन्मजन्मांत आमकां इष्टदेव वेंकटरमण जावका आचार्य मध्व परंपरेचे गुरू मेळका हे जन्मजन्मांतरा मागचें थोडा मागता की ना मुखावेल्या जन्मा विशयांत मागता ती गोत ना फायदो रापयत पट मग म्हाका कसं चेंज जावका एक बायल बामणान देवा येत रावचें घेवन पांय पडके पांय पडून घेवन बामणान देवाला प्रार्थना केली बायलेन देवाला प्रार्थना केली देवा वेंकटरमणा हे जन्म तूं बरें करून चलयलां अशींच म्हाका सात जन्मांत मिगेल बामणान म्हाका साथ दिवं तशी होच बामण म्हाका मेळका सात जन्मांत ते एक वर्ड बा 7 जन्मांत सुटकी चड असं म्हाका गोत ना 7 जन्मांत ही जी बायल हो जे बामण मेळटा जावका म्हणून तेंची व्हडान सांगलें हागेल का ना गेलो हय दाळ दंपयलो देवा मिगेल बायलेन देवा तुगेल्या मकला ह्योची जन्म लास्ट जावका म्हणून 7 जन्म हो जाल्यार ह्यो जन्म दुसरो बायल अशें सगळं एक जोक्स तशी आमी मरतना कसं लेखता ती तशी जाता लास्ट ते फोटो काढताना क्लिक करता पळय हय फोटो काढताना फोटोग्राफरान मंत्र सांगोस 1 2 3 स्माईल म्हणालो हा तोंड दंपलें ताण सांगला हांव स्माईल म्हणटा हसका म्हण घेवन ताण लेखलें कसं न्ही हांव 1 2 3 म्हणलो 1 2 3 म्हणटा हसलो स्माईल म्हणटा तोळ दंपलें मामा तुका सांगला कळलं म्हण केलो फोटोग्राफर ग्राचार पळय तुमी हांसून फोटो काडूं जायना तांच्यान अशी कशी फोटो काडटना आमगेलें तोंड आसता तशी फोटो येवच्यो तोंड दंपिल्लो दोळ वयर गेलेलो जीब भायर गेलेलो फोटो ताणें प्रिंट करून हाडिला रे ह्यो फोटो मिगेल न्ही म्हळ्यार रे हांव क्लिक करता तूं वाचील अशी मामा जाय जाल्यार घे ना जाल्यार थोडे मिगेल बिल दी म्हणका न्हू हांवें तशींची म्हाका कसलें अशें म्हणून ह्या जन्मा लेखची न्ही हास्य जन्मांत आमकां सगळें केलां यम यम वापि स्मरन् भावं त्यजत्यन्ते कलेवरं तं तमेवेति कौन्तेय सदा सद्भाव भावितः तूं कसन भावन दवरून घेवन चिंतन करून जीव सोडता त्या प्रकार जाता हो 5 जन्म त्या करून घेवन घरकडे पळोवचें आमगेले दोळ वचे कडेन देवाल फोटोस देवाल गायन देवाल भजन चिरडवां देवाल नांव पुरो दवरचें तशें जालें कन्याकुब्ज देशांत एकलो ब्राह्मण वेद वेदांत शास्त्र इत्यादी शिकला हें काम खरें तुमी सांगता सेक्स म्हणटात पळय हें कोणाकय सोळना भारी कश्ट तांतू दोगून भायर येवचें काम क्रोध सुरवे सांगिल्लें तें काम क्रोध संगा संजायते कामः कामात ते जायना म्हणटना क्रोधः क्रोधात सम्मोहः सम्मोहात
स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाश बुद्धिनाशात प्रणश्यते. गीतेन टच सांगतो देव. संग कोरका म्हण संगा संजायते काम संग म्हळ्या पळोवन आयकून आपोवन सगळे जाता. तस्सले ಸಂಗಾ ಸಂಜಾಯತೆ ಕಾಮ ಅವಣಲ ಕಿತ್ಲೇಂಚೆ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರಗಳ ಓದಿದರೇನು ಸಾಧನೆಗದು ನಿರ್ಧಾರ. ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ಪುರಾಣ ಕಸನೆ वजले उभारी बाह्य सदा पळयतालें भारी भारी शिकला म्हूण देवाची ये द्वारे उभा क्षण बरी एक क्षण द्यावाला द्राक संतान कन्नडान अनेक सुलभ सांगलें. ಆವೆಯ ಕೊಂಬಿನ ಮೇಲೆ ಸಾಸಿವೆ ನಿಲ್ಲುವಷ್ಟು ಹೊತ್ತು ಮನವು ನಿನ್ನಲ್ಲಿ ನಿಲ್ಲಿಸು ದೇವ. मनावचनी गायची शिंग अशी असता तेव्हा शशापर ते शिंगाचेर एक सासाम दवरचे ते रब्बाना जाल्यार ताजेर ते सासाम रब्ब येयल म्हण जाल्यार रब्बोत तितलो वेळो मिगेल मन तुगेल चरणा रब्बय देवा म्हूण त्या देखून मस्त कष्ट मनवू निन्नली निल्लली निन्न नेनेदू सगळो दिवस पुत्ताल नावे देवाल लाव बायलेल लावे देवील लाव अशी सांगून घेवन सगळं जावक. अजामिळ म्हणत कन्यागुप्त देशाचे वेदांत शास्त्र केलं तसं ब्राह्मण सहज बाहेर वता असा येता असं सगळं बायलं चिरडू आनू अम्मा पुरा असेल घर. एक दिवस सायंकाळ ताण येताना एक सुंदर चांडाल स्त्री सुंदर म्हणून सगळं चंदी तस्सले ती वे पिल्या मदिरा मत्त सूर पिवन घेवन सायंकाळांतू ती तिगेल बामणाल ಒಟ್ಟಿಗೆ ते एक रुक्का म्हणून ती आस तिगेल बामणाल ಒಟ್ಟस अजामिळान पळयलें ताकोतच नारी सनभरनाभि देशं नागा दृष्ट्वा मागा मोहावेशम एतन मांसवसादि विकारम पुरा गोतस भजगोविंदम 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 मूढमते पिशा देवान स्मरण करी संसारा पुरा पट्टी आहे. ते सांगेलें जगन्मिथ्यम म्हूण हें पुरा पट्टी लोकांत हाजी छंदसिलें फायको रूप जाता शाश्वत न्हय शाश्वत देव एकलोच अजो नित्य हा शाश्वत ओयम पुराण हा देव शाश्वत हें लोकांक पुरा भोंवता. त्या खातीर फूल माळटात फूल माळटान मात्र तें 10 मिनटां केल्यार तें फूल भावन वता. तशींच ही अस्थिर जिवनी आनी यौवन धनसंपत्ती पुराची स्थिर न्हय. सकाळ म्हणाल फूल सांजे भोंवता सांजे भोंवल्यार राती भोंवता अशी पुराची सकाळ 7 गंटले तान्नी पिल म्हण जाल्यार 10 घंटे पोटा बूक जाता. 10 घंटे कसं केलें म्हण जाल्यार 12:30 उपास कसरी जाय म्हणटा. अन्नगत प्राण हें शरीर पिष्टपिष्टित देहस्य भागवत सांगता पुराची तुमी कसं जेवका खाया तें पीठ जावन वचचें शरिरान गरगर चक्कूल खाया तुमी चपतान सोंड येवचें पुरा ते अन्न नाळावच काय जाल्यार लिक्वीड जावका. आमी खावचे कसने आसता रिची हार्ड लिक्वीड गॅस हेंच कितलें मोव असो कितलें घट्ट असो कसने आसो ते वेज असो आनीक असो की असो कसो जेवका असो ताळे अन्न नाळावच खावाय ताची प्रोसेस अशी पुराणान देवे सांगलां आमी खेळलेलो आहार कसो जाता म्हूण त्या तेका बुद्धी येता म्हूण त्या देखून ताका रिस्ट्रिक्शन अनवळ्यार कोरका मडी उठा अन्नेक उठा म्हूण सगळें सांगिल्लें नांव रांदप कोरका म्हूण न्हय बट माम सकाळीं उठोन पुरो रांदप करचें हें रांदपाक कोडा शेक एक ना पुरो जाता मागीर कोण 12 घंटे न्हवचें मागीर आसा न्हू कापडान न्हेस म्हणना आमी आनी तें आतां तुमकां कळ्ळां सांगलां तें जालें मागीर 1.5 घंटे बामणान भितर लायकून एसी घालून जेवचें. भजन कसं म्हणचें ना गो विष्णू सहस्रनामांनी तें पुरा बूक देवा कोडा दवरलां. तुमी सांगिल्लें न्हय बुक्का एक फूल दवरून पांय पडला म्हणून हांव दिवस करता म्हळ्यार जायना तशें. सकाळ उठा का ಹೇಳು ನಾರಾಯಣ केदां सांगू का ಕೋಳಿ ಕೂಗಿತು ಏಳು ಕಾಗೆ ಕೂಗಿತು ಏಳು पळय अलार्म दितात आमकां वाच पळोवन तूं कुंगडान रडचें म्हण आसा न्हय आमेयकनी बट माम ताण रडचे वाडा उठा का ಕೋಳಿ ಕೂಗಿತು ಏಳು ಕಾಗೆ ಕೂಗಿತು ಏಳು त्यानंतर पक्षी पुराची चिलीपिली घाती नॅचरल जावन आसलेलो अलार्म देवान दवरला. तांगेले पुरा रोड जेता आमगेले अशें रोड सुरू जाता 6 गंटेक 6 काला पुरा खंयची म्युजीक सगळें रोड जाता ताका तें गळ वतेला जालें तें ताजें तें न्हिदता जावन चार्री दवरलें देवान नॅचरल दिला अलार्म आमगेलो अलार्म आन जाता 9:30 गंटे
आमकां संदी करूं पुरसोत ना, नावच्या पुरसोत ना, कसं नाही करूं पुरसोत ना, मागीर कसं करूं जाता, साधन कोरका. आमी आयकली भागवत, आयकल्ली मागीर आमगेले एक सुदारण जावंक, एक स्टेप मुखार वचका. दिवस मुगेले आज सौकर्य आसा, ऐकया भजन, ऐकया प्रवचन, ऐकया स्तोत्र, ऐकया श्रवणम कीर्तनम, ऐकून ऐकून तोंडां दुखून येता. भागवत ऐकू का म्हणून सांगिल्लें न्ही, चांग विशय ऐकया. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम, देवाक फूल घालचें, देवा कोड पुसूचें, देवाल फोट पडा रज आसतना एक काण पुसूचें. खंयचे फोट म्हण पळयला कोण तशें आसूं का ना धुळीन तूं. स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, हे इतलें नवविध भक्ती एक स्टेप करून मुखार वचचें. आत्मनिवेदन करा, देवा तूं गेलो, हांव तुगेलो, चरणन सोडी सर्वता, आण तुजी पंढरीनाथा. देह जाओ अथवा राहो, देह सोच देवा तुगेल चरणांत भक्ती दी. ही प्रार्थनेयुक्त भजन केदारने स्तुतीर्नाम गुणकथनम, स्तुती म्हणा कसं म्हणा देवाल गुणगान करचें. तूं तसल देवा, तूं असल देवा म्हणचें. तशें म्हगेलें शरीर आसवे तुगेल दय जावका, तनु निನ್ನदू जीवन निನ್ನदू. तांत ಸ್ಪಷ್ಟ ಸಂಗದ ಬೆಳೆ ನವಮೋಹನಾಂಗಿಯರ ನೋಡುವ ಆ ರೂಪ ನಿನ್ನದೆ ಯವೇಕ್ಯದೆ ನೋಡುವ ಕರೆಕ್ಟ್ सांगला ताणें. वयवे म्हणटाशील ನಾವು ಬದಂತಿ, ತನು ನಿನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು ತಂತು ನವಮೋಹನಾಂಗೇರ ರೂಪವ ಯವೇಕ್ಯದೆ ನೋಡುವ ಆ ನೋಟ ನಿನ್ನದಯ. देवा अर्पण करता हांव पळयलें वय छंदस म्हण सांगून पळयलें जाल्यार री तें दृश्यानंद पळयलें मागीर म्हाका कसलो की आनंद की संतोष की सगळें जालें जाल्यार री तें तुगेलें देवा म्हूण घेवन अर्पण करचें. देह तनु निನ್ನದು ಜೀವನ ನಿನ್ನದು. म्हाका सुख दुख आयलें तेवें तुगेलेंची, अनुदिनದಲ್ಲಿ ಬರುವ सुख दिक्क निನ್ನदಯ್ಯ. अशें देवा अर्पण कोरका, समर्पण. आमगेलो व्हड शरणागती म्हणटका आमगेलो व्हड एक विशय तो चिंतन. तशी हांगा अजामिळान पळयलें, तिक्क पडून आकर्शीत जालो, लागीं गेलो. पिल्ला जलरीती मदिना मत्त सूर पिल्ला जलरीची लागीं ब्राह्मण येयला. ब्राह्मण तितले गौरव आज्जीकय त्या काल आतां कितें चडून आसा पुरो. आजी जाल्यार आमी कासमान एक शर्ट घालून घेवन नवे शेंडेसून घेवन आमी खंय गेले जाल्यार आमकां एक कळपणे एकवचन उरलें न्हय. तो कितले कोपून अशें बरो बट्रे ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ ಅರ್ಥ ಆಗೋದಿಲ್ವಾ म्हणತ ಶಿವೆ ಏನೋ ಬಟ ನಿಂಗೆ ಗೊತ್ತಾಗೋದಿಲ್ಲ ಮಣ. देवान आज्जीगे ती मर्यादा दवरल्या. तुका आसमान शालन गेले म्हण जाल्यार उलोवका म्हणना. तितलें स्थानमान गौरव ब्राह्मणाक आसा देवान दिला. तसले ब्राह्मण तो आयला लागीं ताका पळोवन ती सांगता, दूर राबा हांव चांडाल स्त्री, तुमी म्हाका पडूनच. आतां सांगता ना आमी तांकां पडोना हांकां पडोना आपळा कसो जाता म्हणून. वेंकटाचल महात्म्यांत तशीच एक काणी हांगा ती सांगता, हांव चांडाल, म्हाका स्नान नियम कसलें ना, आचार विचारू कसलें ना, म्हगेलें शरीर भ्रश्ट म्हूण एक आसा, मस्त नमुने भ्रश्ट आसा ती. सांगला मागीर कोप येतालो. कसलें म्हळ्यार आमी पुरा भ्रश्टारी आसात कोळका म्हण जाल्यार बना वरा. तशी अशुद्ध हांव टोटली, तुमी शुद्ध. तुमी न्हांवका जाल्यार गोमय तुळशी मृतीक घालून नातात. तुमी न्हांवचूत कान तूं गंगा इत्यादी आपयतात. तुमी न्हाताना वेद मंत्र सांगून न्हातात. न्हांवन जाता तरी देवर्षी पित्र आतार तर्पण एक वेळ दितात. त्यानंतर तुम्ही 12 नाव की सगळं करून घेऊन संध्यावंदन करून पवित्र जातात. वेद मंत्र म्हणतात पवित्र जावन असर वेद. लोकांत आशिल्लें श्रेष्ठ साहित्य खंयचें वेद. तसल तुमगेलें आसून तुमकां नांव कसं न्हय, वेद मूर्ती, वेदाची मूर्ती. असल तुमी म्हाका पळा रे मिगेले आयला रे ताका मान जाता न्हय म्हूण ती सांगता सूर पिल्लली. अजाय मेळायकना तें सगळें म्हाका तो ज्ञान दिवत नाका, तूं मिगेलो वाटो आसूं का. एस जायत तुमी म्हाका वर्डे करून घेता जाल्यार हांव रपता म्हणटा. जायत म्हणून अजाय मेळाकनीक ते शुद्र स्त्रीक विवाह जाता. विवाह जावन घेवन चेडूं हें जातात. हांगा तेगेलो बद्द संवसार आसा.
कसं की तशा त्या तशी कसं की जाता असं हागेल संसारे चांडाल स्त्री ಒಟ್ಟು जाता ಹೊರಡಿ करताना कोणाला ಒಟ್ಟು कोरका कशी कोरका कसल्या करूनच काही सांगला बट माम भागवतान सांगला रामायणात सांगला आता चेल्ली पळोवच म्हणल्यार चेल्ली मात्र पळोवची आनी कसो पळोवका बट माम मस्त सगळं विषय आसा वाग्दान म्हण प्रयोग आसा म्हळ्यार निश्चयतांबूल म्हण कार्यक्रम आसा तांतू आवसू बहिणी आक्का पाची आनी कोण आसा ती पुराय जन येतात चेली चंदेस पळत न्ही चेल्ल्यान चमकताना मागीर हें कळटा ही कशी चमकता म्हूण चेल्ल्यान कसं की उलयतना कळटा बहिणीक ही अमके तशी उलयतली म्हणून तिगेले कॅस पळयल्यार कळटा आनेकल्याक ही आमगेले घर अशी विंडिता म्हणून हें पुरो पळोवचें आयले बायल मनशान मागीर फूल लावन कुंकुम लावन तिका पास करचें वय न्हू माय ಸ್ವಲ್ಪ चड म्हणून सरड ना बा चिके हाता पोट अशें आसा पांयाचे के अशें आसा वाडना एडजस्ट सांगता ती वाचा दत्ता मया कन्या पुत्रार्थम स्वीकृतातया दश दोष विवर्जिते धा नमुने दोष सगळे त्यान आत्तील ही ता काय आशनाचे ती काय आशनाचे दश दोष अवगुण दा अशें सगळें पळोवंक निश्चय तांबूल करचें आतां पुराय तर निश्चय तांबूल करचें हेल्था पेल्था दिवचें के करड दिला जालें पुरा करडेरी जेवचें कसं जालें तें कसं तें बट माम नक्की गेलो जेन्ना करड एकडे तेकडे गेलो निश्चय तांबूल जालें आनी माळ घालून घेतल्यार हरटेके जाता बट माम नाका वेद मंत्रान सांगता म्हणना कसं जाल्यार हरटेकेचें मंत्र तें कसं जाल्यार सांगता ताका तसं अशीं जावं का असं बट माम काल मुखार गेला सुदारसूचें जाल्यार तितलें शॉर्ट अशें सांगून आयलें कसं जालें अजामिळान चांडाल स्त्री वट्ट संसार गेलो समाजांतून भायर गेलो कोणा भायर दवरचें भागवत तें पुरो जागृत दिता जावन चेडवांनी जावन हें न्हू वर्स वता 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 असं चेडवां पुरो पुण्यान करतना ताणें देवान नांव दवरलां अनिरुद्ध दामोदर कृष्ण असं नांव दवरलां एकलो धाकलो चलो तागेलें नांव नारायण म्हूण ताणें आपोवचें ताका नारायणा म्हूण आपोवचें भागवत जागृत करता तुमी देवान नांव दवरलें अडना तें नांव चिड्डून घेवन कुडको करून नजे म्हूण नरसिंह मंत्र वंदिरलो साको नरसिंहा नांव सांगलें एक आसला पुरके नरसिंहा नांव सांगला रे पुरा दोश दुबय दुरोत काय ताका तुमी आपोवचें कसो न्हय खंयचीय गरकडेक ताका नरसिंह म्हूण आपोवचें की नच्चण्णा नरसिंहा नांव चिड्डून घेवन नच्चण केलें कृष्णानंद म्हूण नांव दवरलां ताका आपोवचें कसो म्हूण गे न्हू किट्टा म्हूण किट्ट म्हळ्यार कसो न्हय किट्ट म्हळ्यार वेस्ट चिक्कोलच पळय ताका किट्ट म्हूण नांव संस्कृतान किट्टा नच्चा मागीर अच्युताय नमः अच्युतम केशवम राम नाम कसं जालें पवित्र नांव तें तीन नांवांत एक नांव अच्युतानंत गोविंदानंत अच्युतो अनंत गोविंद ते दिन्नी नांव दवरतात अच्युता चिरडून घेवन अच्चू केलें अनंताक अंत केलें अनंत ताका अंत केलें गोविंदाक गोंद केलो अशी तुमी नांव दवरून तागेलें नांव शार्ट केलें जाल्यार पुण्य आसा देवान नांव तें देवान नांव हक्क दवरून घेवन देवान स्मरण करची ताका आपोवचें मात्र भागवत तें जागृत दिता तुमी नांव दवरलें अडना फुल्ला पया म्हणटा आतां तूं हें ना कसं अक्षर ना तें खाले खंय गेलो गो आरके राधा कृष्ण म्हण तागेलें नांव तें सगळें सांगू आमकां जायना तशी खंय गेलो येन्ना म्हळ्यार नरसिंह नित्यानंद पुराय येन्ना एका अक्षर आपोवचें तांकां तेंगेलो खूश आसा पुरो त्या देखून शास्त्र म्हणचें शास्त्र प्रकार जावं म्हूण हाका प्राण प्रयाण समय येयलो अजामिळाक यमदूत येत रावन राबले पाप केलेल्या जिवाक अपनोरच्याक यमाल दूतान येवचें तांकां ऑर्डर दितात B-25 नंबर घरचे नंबर पुरो दितात अमके बट मामा घेवन येया ती म्हण घेता ते कार्ड घेवन आयलीत दोग जन एकल्या वर दोग जन यमदूताल करता तुमकां की यमदूत कशें आसा म्हूण पुराण सांगता आतां केलो जन तशी भोंवता ती भिवका म्हूण ना जाल्यार यमदूत अशी म्हूण घेन काळयेची कायळ्या म्हण काळिके ताणें सगळें शर्ट बनियन घालचें ना कुर्टाक एक टवेल सुतून घेवन कसं केक घालता पळय गंटेले तें मात्र न्हिट केस गुरगुरे दोळे काळयेची
एक हातान बोड्डो एक हाता दोरी हे इतले दोन येताके तस्सल यमदूत दिसले ताका गोतस पुराणांनी वजेला हाज्या मिळान यमदूत आयलेंदी म्हूण गे ताण कसं केलें नारायणा नारायणा म्हूण बोब गेली सांजलो नारायणा नांव सांगलें त्या नाण्ण केलें जाल्यार रे सिरकत असेल एग्जाम्पल समेत प्रॅक्टिकल समेत तुम सांगता असं देवान नांव चंद गोनापय अगर कडे अंत कोरून कात आनंद म्हणा अंध म्हूण काती आनंद ते नाव वय आनंद मुकुंद रविंद नयना आनंद तीर्थ पर आनंद वरद अस्सल पवित्र नांव अंध कोण उडयलें जाल्यार तुमी तसलें नारायणा नारायणा म्हणच्याके यमदूत दूर रबलें ನಾರಾಯಣನೆಂಬ ನಾಮದ ಬೀಜವ ನಾರದ ಬಿತ್ತಿದ ಧರೆಯೊಳಗೆ ಭಾಗವತ ಸಗಳೆ ಕಾಣಿಚೆ ಎಕ್ಪತ್ತೆ ನಾರಾಯಣ ನಾರಾಯಣ म्हणून भवनचे नारदान ताण बीज घालालें एकाकळे निमित्ते फुल्ल नंगूर जावन रूख जावन घेवन अजामिळ सवियेन उंडा अजामिळाक त्या नामस्मरणाचे गट्टी फल मेळ्ळें ಯಮಾಲ್ ದೂತನು ತೋರಬ್ಲೆ ಮರಣಕಾಲದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಒದಗುವಂತೆ ಕರುಣಿಸಯ್ಯ मरणकाल तूं कसं ल्याक मरणकालांत साध्यस्वे हें आयकून येता मातशें निमगूचें आस बट माम दिवस नांवचे संदी हें पुरो जावका म्हण ना न्हय इतें न्हय मरचे वेळा म्हणल्यार पुरो न्हय एग्जामा वेळार कॅन्सर बरोवचें जातवे वाचूं का न्हय दिवस अभ्यास येना तुका ते वैराग्येण जे ग्रह्यते अभ्यास करूं का न्हय न्हय तेन्ना अशें एग्जामा गेला पुरो न्हय एग्जामा बरयल्यार पास वय बट शिकूं का न्हय मोर्चे वेळा म्हणल्यार पुरो जाल्यार देवाला मागू का मोर्चे वेळा स्मरण येवच्याक मत्त स्मृतीर ज्ञानमपोहनंचो गीतेन देव सांगता मिग्गेल दयेन उडकासूच मिग्गेल दय ना जाल्यार विसरचें अर्जुना शरण यो इतलें सांगलां आमकां जाल्यार रे आमकां जाय आनी पुणे आमी तसलो आसा समजून घेवका यमाल दूत स्तब्ध जाल्ले वैकुंठा दुगून घेवन विष्णुदूत आयले विष्णुदूताक आनीक यमदूतांक चर्चा जाता आसा आमगेलें हें म्हूण हाका करचें आमी म्हूण विष्णुदूत सांगता ती आमी व्हरचें का म्हूण 1 by 2 कशें करचें जायना तुमी खंयच्या आदारार व्हरचें पळय ऑर्डर्स अजामिळ भट मेन 4th मेन 7th क्रॉस 8th हे पुरा नंबर पुरांत आसा वची म्हूण आमकां स्टँडींग इन्स्ट्रक्शन आसा कसं न्हय म्हळ्यार मरणकालದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಒದಗುವಂತ मरण जीव वत्ताना कोण देवा स्मरण करता तांकां हाडका म्हूण आमगेलें कार्ड ना स्टँडींग इन्स्ट्रक्शन न्हय हांगा आमी मरतना देवाल नांव सांगलें तांकां आयकत वे हांगा मागीर उलयलें ऑल वर्ल्डांत वचना हांवें एक कॅमेरेंत दवरलें वर्ल्डांतूच तें वर्ल्ड वायड म्हूण नांव दवरलां कशें वता म्हळ्यार टॅक्नॉलॉजी तशींची आमी हांगा कसन गेल्यार तत्काल रेकॉर्डिंग थंय पुराव जातात आमी लेखचे नाका मनांत हांव लेखिल्लें कोणाक कळ्ळें मनांत ते कॅमेरास आतां बरो टॅक्नॉलॉजी आसा की भितर चिप्प घालता काय तो खंय गेला कळटा काय हें परत पुराण आयकून करचें 12 कॅमेरा आसा ती लोकांत आकाश भूमी अग्नी वायू मन चंद्र हे पुरा कॅमेरास आमी करची पुरा पळयता ते वार ना ती जाग आसवा वारेंत रेकॉर्ड जाता अशी विष्णुदूतान सांगलें देवा स्मरण केलेलं हाड म्हूण सांगलां मरचे वेळार आमी व्हरतात न्हय न्हय आमकां इन्स्ट्रक्शन हें कार्ड आमी व्हरचें आमगेलें काम वता पार्सल दिवं का तशें व्हरका नाजाल्यार आमगेलें काम वता कोण मरचें तें नरकांत तूं हें काम करया आमी दोगांनी यमाला वचया म्हूण यमाल्याचें आमकां यमान विष्णुदूता पळोवचें कसो न्हू भये तुमी ती आयलां काय म्हूण कसो रे हे न्हय अशें अशें आजी अमकें ऑर्डर हें जाल्लें तागेलें वचून जाता ना ताण कसं की म्हणलें बा नारायणा म्हणलें तें म्हणलें पडटा आनी येत आयलीं पळय बैसा बैसा कसं आमकां देवाल ऑर्डर कसं म्हणल्यार मरचे वेळा कोण देवाल नामस्मरण करता तांकां हे लोकां हाडका म्हण आस तें तुमकां आमी सांगिल्लें ना विसरलो दिगोच केलो श्लोक सांगता भागवतांत त्यजत रे भटाः खंयची घरकडे देवाल चिन्ह असो षटकोण ओम श्री रंगोलनी पुरा घाला द्वारार सगळें हें घाला कसल्याक त्या पुरा आसता यमदूत भायर राखून सेल्यूट म्हणून वतात देवाल नांव दवरा घरार तुळस दवरा आलय के भूषण तुळसी वृंदावना खंयची खंयची झाड वाडता तुळसी झाड न्ही जाता तुळसी सम वाडची का वृंदावन म्हण नांव ताका
घरप्रवेश झाला रे खंयचे झाड ओवना जाला रे एक झाड ओवका तीच होय न्हय तुळशी काट्ट्यान तुळस ओवका न्हय त्या देव सुद्दां घालपट माम शिकयत न्हय अशें कोरका म्हणून सोमांगले द्रौपदीक दिवका न्हय ನೀನಿರುವ ಮಂಗಳ ಆ ಮನೆಗೆ ಮಂಗಳ सांगागो दिवस सकाळी एक तुळशी झाड असेल देखून 75 फीट ते त्या झाडाचे औषधीय गुण प्रसरण जाता एक घरान तू चंद तुळशी झाड आस म्हण जाला रे त्या घर कडे भूत प्रेत पिशाच साद इत्यादी तगेल कसनेच उपद्रव आसना तुळशी वार भितर येवका म्हणून येद्राद वरचें आमकां कार डोकश जाता म्हणगे तुळशी काड मुल्ल्या घालचें मग कारान भितर येवकार बाय तुळशी वयच्यान येवचें जाता बाय येद्रा दवरलं तशें कसं करचें असो तशें जाल्यार तशें तुळशी झाड आसूं का अशी तुळसी तितलें पावित्र तसं जब कंठ प्राण आयो इतना तो करना स्वामी संत मागतात गंगा जल तोंडा आसच कर तुळसी दळ तोंडा आसच कर मिगेल प्राण वता हे मागचे दिवस इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले बंशी यमुना के बंशी वटवो चुकून घेन यमुना नदी तीरा गेल वेळ मग जीवत तशो मेरे सावरा सामने हो मुरलीधर कृष्ण हांव पळयला मुर्ती मिगे दोळ्या येद्र दिसचो हें पुरा मागचें मोर्ची खातीर मागचें हें ಕರುಣಿಸೋ ರಂಗ ಕರುಣಿಸೋ ಎನ್ನ ಮರಣ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿನ್ನ ಸ್ಮರಣೆ ಒದಗುವಂತೆ हें सांगचेशिले सांगू का अशी सांगिली त्या म्हणून सांगला रे तस्सल एक चिंतन करताना दोळ्या येद्राक मरणा वेळाक पुरा काळोख जाता पापी जिवाक पुण्य केलेलाक देवाल स्मरण येवन देव दिशा पुरो तस्सले यमदूतांक यमान ऑर्डर दिलके त्यजत रे भटा हा अशी देवाल चिंतन आशिल्लें तुळशी झाड आशिल्लें तुळशी गार्डन आशिल्लें अश्य आशिल्ले जागे रश्य आशिल्ले जागे काण पळया भागवतान अजामिळ मोक्ष म्हणाल आशिल्लो तो कसकसन खंके वच्चानजे म्हण यमदूत ऑर्डर दिता आनीक जय विजय पळया केवल एक नामस्मरणेक वैकुंठवासी जावन आशिल्ले ते विष्णुदूत नरका वचून येतात कितले पवित्र ते नाम तेंची रूप रूप तेंची नाम तस्सल ते नाम सांगिल्ले निमित्ती ताका उद्धार करचे खातीर देवाल दूत नरकाजाला वचून येतात तितलें व्हड नामस्मरण ओम नमो नारायणाय आमी गायत्री जप करका स्वाम्याले एक उपदेश घेवका अष्टाक्षर ओम नमो नारायणाय दादल्या मनशांनी बायल मनशान क्लीम कृष्णाय नमः म्हणल्यार जप घेवका आमकां जपनी आसा आमगे क्रम आसा तशी करका गायत्री म्हळ्यार 3 वाट्यान अष्टाक्षर म्हणका हें मुंजल तशी दिवोका चिरडवांक अन्नाले आशा बरो आमगेले समाजा एक क्रम आमगेले स्वाम्यान आमकां दिवचें अष्टाक्षरी जप अस्सल सकट भजने जाला आसतना अष्टाक्षरी मंत्र बरोवो हागे मुगेले जिब्बेर अष्टाक्षरी उतश कर देवा ओम नमो नारायणाय इति मंत्रोपासको वैकुंठ भुवनं गमिष्यति तदिदं पुंडरीकं विज्ञानघनं नारायण उपनिषद म्हणस नारायण वर्म म्हणस नारायण कितलो विशय आसा ती तस्सल ते ओम नमो नारायणाय अष्टाक्षरी मंत्र म्हाका येव तशें कर देवा म्हण मागतात तशें हांगा विष्णुदूत जाल्यार नरका वचून अजामिळाक व्हरता ती म्हूण चॅप्टर एंड तशें जाल्यार अजामिळ मेल्लाल केदाना भागवता ते सांगना ती हें जालें ನಾನೇನ ಮಾಡಿದೆನೋ ರಂಗಯ್ಯ ರಂಗ ತಂದು ಅವೆಲ್ಲ ಕ್ವಶನ್ ಕಲ್ತಾ ಪಡ ಕಸನೆ ಅಜಾಮಿಳನು ಅಣ್ಣನೇ ದ್ರೌಪದಿಯು ತಂಗಿ ಅನ್ನೇಕು ಹೇವೆ ತೇವೆ ಮುಣ್ಗೆ ದ್ಯಾಮ ನಿಮ್ಗೆಲ್ಲಿ ಮಾಡ್ಕ ನೀನೇನು ಮಾಡಿದೆ ಹೇಳಿ ಮಾರಾಯ ನೀನೇನು ಮಾಡಿದ್ಯಾ ಎಂಥದ್ದಾರು ಮಾಡಿದ್ಯಾ ನಾನು ಹೇಳಿದ್ದು ಮಾಡಿ ನಿಮಗೆಲ್ಲ ನಮಗೆಲ್ಲ ಆನ್ಸರ್ ಅಸ್ಕಿ हां तशी प्रल्हाद ध्रुव हांकां पुरो तूं राखला देवा तशी म्हाका राखू का म्हणाल विनंती ती ನಾನೇನು ಮಾಡಿದೆನೋ ರಂಗಯ್ಯ ರಂಗ ನೀಯನ್ನು ಕಾಯಬೇಕು अशी अजामिळाले अजामिळ उद्धरिला त्या वेळाक अजामिळा ज्ञानोदय जाता तो जागी जावन घेवन हरिद्वारा वता हरिद्वारा वचून गंगा नदी तटान तपस करता तपस करून घेवन तो मुक्ती वता तेगेलें मरण जाता तें दुसऱ्या पुराणांत ताजें टच दितात विष्णू पुराणांत ती काणयत अशी सांगिल्लें कसां न्हय म्हळ्यार देवा नामस्मरण करून घेवन आमगेलें पुण्य स्मरण जाल्यार देवाल दयेन
ते नित्य कसं नाही कळणशी उज्जैन हात घालणार कशी लासता तशी जी खंयचे स्थिती शुचिरवाप्य शुचिरवा शुची असून जेव्हा कशी जाल्यार रेटना तुम्ही देवा नाव सांगलं म्हण जाल्यार पवित्राणां पवित्रम यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो वे पिता त्या देवाला स्मरण करतना आमकां देवाला चिंतन येता त्या देखून अनुदिन कशी करचें श्वास निश्वासाचे तार अभंगा सांगतात तुमगेले नांकाक 2 निरंद्रस लेफ्ट अँड राईट इडा आणि पिंगाला योगा केल्यार तें नांव कळटा उजवी नांका दुखून घेवन आनी दाव नांका रंध्रा दुखून वारें वता आसता कोणी ऑन करत न्ही ऑफ जाता ऑन जालें कशें म्हणून कळना जन्म आयल तशींची ऑन ना म्हण जाल्यार ताका ऑन करयतात एक चेडूं जन्म आयला रे कसन जाता हम तसल जाता ती नहीं है नहीं कि जब हम पैदा हुए हमरो ये जग हसे ऐसी करने करते चलो जग रोये हम हसे आम्ही जन्म आयल तशी पुराजन संतोष पावतात गे आनू जाल्लो बाप्प जाल्लो मांत जाल्लो अण्ण जाल्लो पुराजल म्हण पुराजन खुशी पावता अक्क जाल्ली मावशी जाल्ली म्हण पुराजन खुशी हो रडता आसता त्या रडणी ऐकून संतोष लोकांत तशें कसं कोणीय रडता संतोष पावचे चरणान जाल्ले वेळा मात्र त्या चरणान जाल्ले वेळा त्या रणी म्हणले क्या सोडता की ताका सोडूनच जाई कसं करता ते शीर्षासन करयतात म्हळ्यार पाय वयर दवरून घेवन माती मुळाकोन घेवन पेट्ट घालतात मान रडयतात रडू का ऐसी करनी करते चलो तुगेले जिवनांत असल कर्म करी हम हसे जग रोई जगान सांगू का असल एक आशिल्लो कसन जाल्यार उपकार करता तो गेल्लो म्हण तशें करी जीवन अशें करी जागृत दितात तशी अजामिळाले उपाख्यान म्हळ्यार ताणें साधन करून घेवन ताणें जीव सोडचो तें करून घेवन नामस्मरण करा सगळे भागवतान सांगची तितलींची ताजे अर्थ कसो म्हळ्यार वेदशास्त्र पुराण आनी वाजोत नाका म्हण न्हय वेद मंत्र सांगला रे तुम्ही ओम नमो नारायणाय म्हणका जाल्यार 8 अक्षर म्हणका वेदाच व्हड्डस पण कसं नाही म्हळ्यार वेदांत एक ना म्हळ्यार पुरो नारायण म्हण जाता वेदाक्षर म्हळ्यार तशें तें देखून मेळ्ळेलें म्हणून ना तें म्हण ताका क्रम ब्रह्मोपदेश जावका गायत्री जप जावका तें पुरा जावन सूर्य अर्घ्य दिवका शुद्धी म्हणजे म्हळ्यार शुद्धी उपनयन अप्पर क्लास अपडेटींग तें जावका म्हूण सांगचें अशी अजामिळ उपाख्यानाचे प्रधान उद्देश नामस्मरण करतना जावका जाल्यार दुख्ख दूर जाता मोक्ष मेळटा म्हूण सांगिल्लें तशी भागवतांत मस्त आख्यान आसा फाई तशी जी आमी समुद्र मथन आसा पुरो प्रल्हाद चरित्र आसा पुरो हें सगळें चरित्र आयकुका आनी प्रधान जावन घेवन आमच्यान जालें तितलें सदां देवाचें चिंतन करचें घरकड जाल्यार एक क्रम दवरून घेवन एटलिस्ट एक टायमार कांय न्हय जाल्यार ती पुराजनां वट्ट बसून जेवचें खावचें कोरका ताजे फुडें एक देवालयाक प्रार्थना कोरका आमगे स्वाम्यान प्रार्थना बरोवन दिल्या व्हडी प्रार्थना न्हय खाली ब्रह्मरुद्रेंद्र चंद्रादी गिर्वाण गणवंदित ज्ञानाभय प्रदानेन प्रपन्नानुद्धर प्रभो देवालयात सांगया आमगेले देवा कडून कुलदेव असो इश्टदेव असो मलगड असो ती स्वामी असो ती पुरा असो ते घरकड सिस्टम दवरका आमी सगळें वाटिल्ली तशींच अशी न्हय स्वाम्यान केन्ना सांगचें आसलें दिवलाणे रे आमगेले बाप्पा मान अम्मान न्हय आकान घेवन बसून घेवन म्हणूच आशिल्लें म्हूण घेवन नक्षत्र दिवस हें सगळें म्हणचें आशिल्लें मग्गी बूक म्हण एक आशिल्लें तांत तें पुरो आसता तें वाजूचें आज आमगेले चेडवांक 7 वारां नांव सांग म्हळ्यार सांगून पळया रविवार तुकून घेवन संडे मंडे ट्युसडे येवचें बरो रविवार सोमवार मंगळवार तें सांगू का वारां नांव सांगल्यार कसं मेळटा बटमान नक्षत्र सांगल्यार कसं मेळटा पंचांग मंगण आसा पुराके फल आसा फल नातील काम म्हणा आमगेलो वाराद आयुष्यवर्धनम आज वार खंयचो काल खंयची वारू ताजे मुखा वयलो वाराद आयुष्यवर्धनम ती खंयची म्हणून कळका ती तेश श्रेयमापनोती अशें एक फल आसा तें देखून सांगचें तें देखून चेडूं अभ्यास करता तें बरें सांग नक्षत्रांत हरदे पापम नक्षत्र सांगलें म्हण जाल्यार पाप दुरोत काय
त्या देखून आज नक्षत्र खंयचे म्हण आमकां कळका. अशी असल सगळे एक आमी घरकडे एक नियम दवरून घेवन स्वाम्यान आमची गेल्यान बरोवन दिलेली एक प्रार्थना आसा. नीची देवा परमात्मा समर्था दय करी तुगेल्या अनुग्रहा खातीर. तांती एक व्हड शब्द कसलो म्हळ्यार प्रत्येक स्पेशली जगा उद्धार करी म्हळ्यार वर्ल्ड वायड. त्या नंतर प्रत्येक भारताक विशेष हांव तुगेलो अनुग्रह जावका म्हळ्यार तसले सुलभ प्रार्थना आमची गेल्यान केलेले आमकां म्हणोचें जायना जाल्यार आनी कशी उद्धार जावचें साध्य आस तें देखून आमकां समजावका म्हणचें. अशी कसं की न्हय तें कार्यक्रम न्हय. कार्यक्रम आनीक अनुष्ठान दोनी. जेवचे कार्यक्रम जालवे जेवचे कार्यक्रम म्हळ्यार जेवचे ना खाली कार्यक्रम. तो नणचे तें लिबे लायले सीत पळयले आनी कशें कापड उठल जेवणा कार्यक्रम म्हळ्यार जालवे न्हय न्हय अनुष्ठान जावका न्हय. तशी आमगेल्यान तूं अनुष्ठान येवं तशें जावका आमी करता तशें जावका. फुरसत आशिल्ले वेळार तांकां असल काणयो प्रल्हाद आली असल धीर बालक म्हण सगळो तसले सगळे एक चांग विशय सांगता तशी जावन घेवन जेवण खाण म्हूण सांगला रे. ते जेवणा बसतान की चित्रावतांनी दिवचे क्रम पंचमस्कंद म्हण आसा. नर कशी कसरे म्हण हे पंचमस्कंदा सांगतात. थोडी हो जीव एक दिवस वताना 360 दिवस प्रयाण जर्नी हे जिवान वच्चे. जिवान शरीरातून वच्चा तो सीधा इकडे वचना. तो यमलोका वचून एक पंत फ्लायओवर वचून घेवन सायट व्यू करून वापस पुलोका येता. आमकां दिसनी म्हणटा माम त्या खातीर ते क्रियाक्रम न्ही करतात. तें जावन वापस 12 दिसांतले प्रयाण सुरू जावचें. तशें वाटेर वताना ताका खाण जेवण कसलें ना सममनावरा. ते खाण जेवण कसलें नासतील त्या वाटेर वताना हुंसाणी वारे पावस हे पुरास पडटा खावचें कांय ना. त्या वेळाक आमगेलो आनी 4 जन आसतात यमाल दूत. तांकां आमी कसलें खाता जाल्यार दिवका. आमकां खावचें ना जाल्यार तांकां दिवचें कसलें. तस्सर एक दुरालोचन न्ही. आमगे शास्त्र करता तुमकां मूंज जाल दिवस तुगून की चित्रावत दिया म्हणाले. 4 9 कोणाली हय्यर आपयसर चित्राय स्वाहा चित्रगुप्ताय स्वा यमाय स्वा यमधर्माय स्वा 4 जन. ते परत नरकाच हेड ऑफिस आशितानी थंगेल सपरेट ड्यूटी आसा. आमकां रिपोर्टींग दिवचें ताणें चित्रगुप्तान लिस्ट काण दिवचें तिगो आसा काण दिता यमालेक यम काण यमधर्माला दिता. तें पळोवन घेवन पास करचें. आमचे कडेन व्हर बट म्हाक कायली घाल तळी उज्या घाल भाजी हें पुरो आसा. तें देखून नरक भंय म्हणटे देवान स्मरण केलें नरक भंय ना खंय. तें देखून नरक भंय नामस्मरण करी म्हूण. अशीं त्या वताना ऑन द वे 360 दिवसाक आमकां सने खावचें मेळना देखून आमी मूंज जालें त्या दिसा देखून घेवन चित्रावत दिनाल तें सेफ लॉकरांत आसा. न्ही बट माम कालची सीत जेवचें न्हू न्हय तें कळटा न्ही. कालची सिताक येता सोणा ती ताका सगळी सगळें करून घेवन विलावर करता आसो. तशी न्हय ताजेर आमी दिलेलो आहुती तशी राबता म्हणून त्या लोकांत तशी तें हे जिवाक वतान मेळटा. तें दोगून चित्रावत दिवचें. तें दिन अशी जेवचें न्हू जेवण. त्या नंतर पंचप्राणाहुती म्हणस 5 घास अशी एक काण 5 वेळ करची न्हय. 5 घास खावका तूप घालून खावका म्हणस तें तुप्पा खाणा खातीर न्हय. आमगे शरिरा पंचप्राण म्हणस भागवत चंद्रकोन सांगता पंचप्राण प्राण अपान प्राण अपान व्यान उदान समाना. कसलें पद म्हण घेवन आमकांच म्हण गत ना तें कोणाक म्हण लेकलाकी म्हण. ते पंचप्राण तुमी कसं करता ती डेली फूड काय ना. ते 5 वेळ शीत खावचें तांकां. तर प्राणवायून शरिराक कसं ॲक्टिविटी जाता अपानवायून कसं ॲक्टिविटी जाता. षट प्रश्न उपनिषद म्हणून काण पळया तांत एक्सप्लेन करतात. त्या देखून ते खावका म्हणात. अशी असं सगळं चिंतन असेल तसं जाल्यार आमगे नित्य जिवन आमी त्या अनुष्ठाना मना होवन हें करता जेवण आमकां चांग चिंतन देवाल तोम्याल दयेन येवं म्हूण सांगून आयज दिसा सत्संगा मंगळ सांगता. फाय समयार आमी येवन घेवन देवाल प्रितीचे पायचे कार्यक्रम विशेश जावन जन्मोत्सव हे सगळे देव वैभवान करूं घेवं म्हणून देवाला प्रार्थना करूया. काय नवाच्या मनसेंद्रिय बाबात करो मेद्य सकल मनस्मे नारायणा समर्पयेत. स्तुती सांगा.